त्याच वेळी त्याच्या कानामध्ये ह्या विधीचा पहिला मंत्र ऐकू आला. ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. हे मंत्र त्याच्या कानी ऐकू आले आणि हे ऐकल्याबरोबर तो आयसीयूच्या बेडवर मरणावस्थेत पडलेला सचिन कदम उठून बसला. 47 वर्षांपासून ते फलाहारी आहेत. म्हणजे भाजी भाकर डाळ भात आपण जसं खातो तसं त्यांनी कधी खाल्लेलं नाहीये. त्यांनी 9 वर्ष अखंड मौन व्रत धारण केलं होतं. मोठी आश्चर्याची गोष्ट. तर बाबाजींनी सहज माझ्या पाठीवरून हात फिरवला. 1 सेकंदवर 1 तासामध्ये माझा ताप उतरून गेला होता. तर ही माझी श्रद्धा पण आहे आणि त्यांची कृपा पण आहे. ही दोन्ही गोष्टी लागतात. त्यांच्या मातोश्री ज्या मातोश्री महासा माता यांनी गर्भावस्थेतच सार्थ श्री एकनाथी भागवत ऐकलं पूर्ण. आणि योगायोग असा की भागवत ग्रंथाचं पूर्ण ज्या दिवशी झालं त्याच दिवशी जनार्दन स्वामींचा जन्म झाला. भगवंत जो येतो तो 3 कारणासाठी येतो. संत 6 कारणासाठी जगात येतात. वाढावया सुख भक्ती भाव नाम कुलाचार नाम विठोबाची. जसं ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी जगाला दिली, तुकाराम महाराजांनी गाथा दिली, रामदास स्वामींनी दासबोध दिला, तसं जगद्गुरु जनार्दन स्वामींनी 16 वर्ष खडतर तपश्चर्या करून त्या तपश्चर्येच्या काळामध्ये एक नित्यनेम विधीचा ग्रंथ तयार केला. त्या यज्ञाचं महत्व लक्षात घ्या. त्याचं नावच आहे शिवशक्ती मनोवांछित अतिरुद्र स्वाहाकार महायज्ञ. दिवा देवाच्या फोटोसमोर लावून बसा आणि या अनुष्ठानासारखे नियम पाळा. तुमच्या जीवनातले विघ्न दूर करतील देव. कारण तेल जळे तूप जळे विघ्न टळे. जसं घरी 1 माळ जपली 1 पट पुण्य, 30 माळ तुम्ही गंगेच्या तीरावर जपली 100 पट पुण्य मिळेल. 30 माळ तुम्ही जर तीर्थक्षेत्रावर जपली 1000 पट पुण्य मिळेल. 30 माळ तुम्ही तीर्थक्षेत्रावर पवित्र पर्वकालावर जपली 1,00,000 पट पुण्य मिळेल. 30 माळ जर तुम्ही या वेरूळ सारख्या तीर्थक्षेत्रावर गंगेच्या तीरावर बाबाजींच्या सानिध्यात म्हणजे सिद्ध योगी महापुरुषाच्या सानिध्यात जपली तर 1 माळीला तिथं जपल्यास 1 कोटी माळी जपल्याचं पुण्य मिळेल. जनार्दन स्वामींचं वाक्य, शांतिगिरीबाबांचं वाक्य की तू श्रद्धेने माझ्या परंपरेत येऊन तर बघ, तुझ्या जीवनाची दशा बदलून योग्य दिशा दिली नाही तर मग सांग. हाय, हॅलो, नमस्कार. मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करतो. आज आपल्या मंचावरती जे गेस्ट आलेले आहेत ते आहेत हभप रामानंद महाराज. आणि आजचा जो पॉडकास्ट आहे तो अत्यंत वेगळा असणार आहे. स्पिरिच्युअल आहेच, परंतु काय होतं, स्पिरिच्युअलिटीच्या सुद्धा एक वेगवेगळ्या विंग्स आहेत असं म्हणायला हरकत नाही. स्पिरिच्युअलिटी फक्त थेरॉटिकल किंवा स्पिरिच्युअलिटी प्रॅक्टिकल या 2 वेगवेगळ्या प्रकारच्या स्पिरिच्युअलिटी असू शकतात असं माझं मत आहे. आणि आजची जी स्पिरिच्युअलिटी आहे ती अत्यंत प्रॅक्टिकल आहे. जीवनाला एक वेगळा दृष्टिकोन देणारी अशा पद्धतीचा आजचा हा पॉडकास्ट असणार आहे. तेव्हा शेवटपर्यंत हा पॉडकास्ट बघा आणि आजच्या पॉडकास्टमधून तुम्हाला काय मिळणार आहे हे शेवटी, अगदी पॉडकास्टच्या शेवटी तुम्हाला समजेल. त्यामुळे शेवट तर नक्कीच चुकवू नका. आज आपल्या पॉडकास्टसाठी जे गेस्ट आलेले आहेत, जसं मी सांगितलं, रामानंद महाराजजी. आणि ते या ठिकाणी आपल्या मंचावरती कशासाठी आलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात आणि आजच्या पॉडकास्टला सुरुवात करूयात. महाराज नमस्कार. नमस्कार. खूप खूप स्वागत आहे महाराज राजमंचावरती तुमचं. आणि मी जसं आत्ता सांगितलं की आजचा हा आध्यात्मिक पॉडकास्ट आहे, परंतु आध्यात्मिकतेला डोळस आध्यात्मिकता ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीची आध्यात्मिकता गरजेची आहे आजच्या काळाला. आणि तीच आध्यात्मिकता आज आपण आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून मांडणार आहोत. सर्वप्रथम मी इंट्रोडक्शन देणार होतो तुमचं, परंतु मला असं वाटतं की मी कुठेतरी कमी पडायला नको. एका छोट्याशा वाणीतून ते सगळं कुठे कमतरता पडायला नको. म्हणून मी पहिलाच प्रश्न माझा तुमच्यासाठी हा आहे की रामानंद महाराज कोण आहेत आणि आज ते इथे कशासाठी आले आहेत? बरं. निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामींच्या चरणी कोटी कोटी वंदन. त्यांचे उत्तराधिकारी माझे सद्गुरू जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या चरणी कोटी कोटी वंदन. आणि आज त्यांच्याच कृपेने जी संधी या ठिकाणी मला प्राप्त झालेली आहे की आपल्या मंचावर आध्यात्मिकता काय आहे ह्या संदर्भात काही बोलायचं संधी भेटलेली, त्याबद्दल तुमचेही धन्यवाद देतो. आणि रामानंद महाराज एक सर्वसाधारण व्यक्ती आहे जो, जसं आपण सर्वजण आहात तसे भगवंतानी मला या पृथ्वीवर पाठवलेलं आहे, परंतु एक जीवन जे आहे
जे आतापर्यंत मी व्यतीत केलेलं आहे त्याच्या संदर्भात शॉर्टमध्ये सांगतो. माझा जन्म जालन्याचा आहे आणि जालन्यामध्येच 10वी-12वी पर्यंत मी होतो. 10वी-12वी दोन्हीमध्ये मेरिटमध्ये मी आलो होतो. 12वी नंतर मी मुंबईला शिकायला गेलो. केमिकल इंजिनिअरिंग केलेलं आहे. ICT ज्याला आता म्हणतात. आधी ते UDCT होतं. बरं. नावाजलेलं जगातलं एक अत्यंत मोठं इन्स्टिट्यूट आहे, जे केमिकल इंजिनिअरिंगसाठी फेमस आहे. त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी 4 वर्ष केमिकल इंजिनिअरिंग केलं. त्यानंतर मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉब केला आणि त्याच्यानंतर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन पब्लिक सेक्टर कंपनीमध्ये 18 वर्ष सर्व्हिस झाली. त्यानंतर माझे जे सद्गुरू आहेत त्यांनी मला आज्ञा केली की त्या कंपनीचा आता रिझाईन करा आणि देवाचीच सेवा करा. त्या पद्धतीने मी 2017मध्ये रिझाईन केलं आणि 8 वर्षापासून मी टोटली 24 तास माझ्या सद्गुरूंच्या सेवेत आहे. माझे सद्गुरू हे सिद्ध योगी महापुरुष आहेत आणि त्यांच्या सेवेतच मी स्वतःला धन्य समजतो आणि समाजाची सेवा करण्याची संधी त्यांच्या माध्यमातून मला मिळत आहे आणि खूप लोकांना चांगलं जेव्हा होतं, एखादा व्यक्ती व्यसनमुक्त होतो, एखाद्याचे दुःख दूर होतं, तेव्हा मला जास्त आनंद होतो. अगदीच. मग ती सेवा करताना मला खूप आनंद होत असल्यामुळे मी ते करत आहे आणि सद्गुरू जसं सांगतात तसंच मी केलेलं आहे. त्यांनी मला 30 वर्षापूर्वी अनुग्रह दिलेला आहे, दीक्षा दिलेली. तर 30 वर्षापासून फक्त सद्गुरूंच्या आज्ञेचं पालन करत आहे. वा, म्हणजे एक केमिकल इंजिनियर, इतक्या मोठ्या उत्कृष्ट कॉलेजमधून पासआउट झालेले किंवा खूप मोठ्या पदावरती नोकरी करणारे एक केमिकल इंजिनियर, ते सगळं मोहमाया सोडून अगदी अध्यात्माकडे येतात आणि 24 तास स्वतःला समर्पित भावाने हे सेवा करतात लोकांची. आणि डोळस आध्यात्मिकता मी याच्यासाठीच बोललो की तुम्ही जो उल्लेख केलात की एखाद्याचं काम होणं म्हणजे एखादा व्यसनातून मुक्त होणं, एखादा डिप्रेशनमधून बाहेर येणं, बरोबर. एखाद्याला जगण्याची एक नवीन वाट मिळणं, हीच खरी डोळस आध्यात्मिकता. आणि तो त्या आध्यात्मिकतेचा मला असं वाटतं की मोटिव्ह असला पाहिजे आणि तो तुम्ही साध्य करताय. बरोबर. परंतु एक सुशिक्षित एवढ्या मोठ्या हुद्द्यावरती काम करणारा एक इंजिनियर आध्यात्मिकतेकडे कसा काय वळला? काही म्हणजे त्याच्यामागे काही कारणं होती की असंच सहज? याला एकच वाक्यात उत्तर द्यायचं असेल तर जेथे दिव्यत्वाची प्रचिती वा, तेथे कर माझे कर्म जुळते. होते. वा, तर खरंच. जगद्गुरू जनार्दन स्वामी आणि विद्यमान जगद्गुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज हे अवतारी कार्य करत आहेत आणि त्यांच्या सानिध्यात जेव्हा मी आलो तर त्यांच्या दिव्य शक्तीला नमनच करावं लागलं. कारण मनुष्य जे विचार करू शकत नाही अशा अनेक गोष्टी म्हणजे दैवी शक्तीची अनुभूती त्यांनी दिल्यामुळं मग एकीकडे देव आहे, एकीकडे इंडियन ऑइल आहे, एकीकडे संसार जग आहे. तर मग देवासाठी तर काय हे छोटीसा त्याग आहे. बघ, देवाने सांगितलं तुम्ही रिझाईन करा, मी रिझाईन करून टाकलं. कारण आम्हा सद्गुरू तोची परब्रह्म हा आमचा भाव आहे. वा. त्यामुळे हा काही फार आश्चर्यकारक काही गोष्ट नाही आहे. देवासाठी आम्ही म्हणजे ते काय आम्ही प्लॅन पण केलेलं नाही आहे. देवाने सांगावं आम्ही ऐकावं इतकंच आम्ही केलेलं आहे. म्हणजे आम्ही काही प्लॅन करून काही इथं आलेलो नाही आहे. खूप छान. म्हणजे बाबाजींनी सांगितलं तुम्ही ही सेवा करा, आम्ही सेवा केली. बाबाजींनी सांगितलं नोकरी करा, केली. बाबाजींनी सांगितलं तुम्ही ह्या पद्धतीने सुट्टी काढून इथं या, आम्ही त्या सेवा केल्या. आणि एक दिवस असंच कुटियामध्ये बाबाजींनी आम्हाला सांगितलं तुमची किती वर्ष नोकरी बाकी आहे? आम्ही म्हटलं 22 वर्ष अजून. मग आता तुम्ही 22 वर्ष जे आहे ती नोकरी करण्यात आता म्हणजे आमच्या गुरूंनी असं सांगितलं की तुम्ही आता इंडियन ऑइलची नोकरी न करता आता देवाची नोकरी करा. मग आम्ही म्हणलं ठीक आहे, जशी आपली आज्ञा. कारण गुरूंना सर्वस्व मानल्यामुळं त्याला काही आश्चर्य वाटत नाही. माझ्या निर्णयाला मला काही आश्चर्य वाटत नाही. ज्या गुरूंची आज्ञा शिरसावंद्य मानून तुम्ही सगळा संसाराचा त्याग करून इकडे आलात, तर मला वाटतं की त्या गुरुबद्दल आपल्याला थोडंसं कळलं, आपल्या प्रेक्षकांना समजलं आणि आलाच तुम्ही त्याच गोष्टीसाठी आहात. तर मला असं वाटतं की त्या परमपूज्य शांतिगिरी बाबांबद्दल जर तुम्ही सांगितलं तर फार आनंद होईल. कारण सगळ्यांना त्याचा लाभ मिळेल हाच माझा उद्देश आहे. कारण या जगामध्ये लाखो साधू संत आपण पाहतो, पण जगद्गुरू जनार्दन स्वामी आणि जगद्गुरू शांतिगिरी महाराज यांच्यासारखे संत मी तरी अजून पाहिलेले नाही आहेत. म्हणून मी सगळ्या जनता जनार्दनालाही सांगू इच्छितो की संतांना ओळखलं पाहिजे. तर जगद्गुरू जनार्दन स्वामी हे 1914 ज्यावेळेस फर्स्ट वर्ल्ड वॉर झालेलं आहे, जागतिक महायुद्ध जे झालेलं आहे, तसं त्याच वर्षी ते जन्माला आलेले आहेत. अच्छा. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत
हे जे भगवद्गीतेतलं वाक्य आहे ते खरं आहे. कारण त्यावेळेस जगामध्ये महायुद्ध होत होतं आणि त्यावेळेस देवाने अवतार घेतला भगवान शंकराने. आणि लहानपणापासूनच जनार्दन स्वामींनी अशा लीला केलेल्या आहेत की ते त्याच्यावरून हे सिद्ध होतं की ते भगवान शंकराचे अवतार होते. पण अनेकांना ते दाखवलेले साक्षात्कार. लाखो लोकांना ते अनुभव आलेले आहेत. तुम्ही आजही नाशिक जिल्हा, छत्रपती संभाजीनगर जिल्हा, जळगाव जिल्हा आणि अहिल्यादेवी नगर जिल्हा या 4 जिल्ह्यांमध्ये कुठेही गेले तरी तुम्हाला जनार्दन स्वामींचा फोटो घरामध्ये दिसेल आणि अनेक लोकांना ते माहिती आहेत. कारण त्यांची कर्मभूमी ती राहिलेली आहे. हे जनार्दन स्वामींनी ज्या लीला केल्या त्या बहुतांशी त्या ह्या जिल्ह्यांमध्ये ते केलेल्या आहेत आणि त्यामुळे लाखो लोकांना तिथं अनुभव आहेत आणि ते बाबाजींचे शिष्य आहेत. तर जनार्दन स्वामी हे अवतारी कार्य जे केलेलं आहे त्यांची समाधी 1989ला कोपरगावला झाली. मग त्या गादीवर, कारण ते संन्यासी परंपरेत होते, पंचदशनाम जुना आखाड्याचे संन्यासी होते, त्याच्यामुळे त्या संन्यासी परंपरेप्रमाणे मग उत्तराधिकारी म्हणून जगद्गुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज जे आमचे सद्गुरू आहेत त्यांची नियुक्ती त्यांच्या गादीवर झाली. मग त्यांनाही बाबाजी म्हणून आम्ही संबोधतो, कारण ती गादी परंपरा आहे आणि गादी परंपरा फार दिव्य आहे. ही गुरुशिष्य परंपरा आहे. जसं विद्यमान स्वामी शांतिगिरीजी महाराज यांचे गुरु जनार्दन स्वामी, जनार्दन स्वामींचे गुरु नागाबाबा हे नाथ संप्रदायातले संत, नागाबाबांचे गुरु शंकराचार्य, शंकराचार्यांचे गुरु दत्तात्रय भगवान आणि दत्तात्रयांचे गुरु मग भोलेनाथ. तर ही गुरुशिष्य परंपरा चालत आलेली आहे. तर त्या परंपरेतले हे संत आहेत आणि ह्या गादीचे नियम खूप कडक आहेत. बघा, ह्या गादीवर जो बसतो त्याला बाल ब्रह्मचारी असला पाहिजे, हा पहिला नियम. दुसरं, अखंड फलाहारी राहावं लागतं. म्हणजे विद्यमान स्वामी शांतिगिरीजी महाराज हे बालब्रह्मचारी आहेतच. 16 वर्षाच्या वयात जनार्दन स्वामींकडे आले होते, आंधळे होते म्हणून आले होते आणि त्यांना जनार्दन स्वामींच्या शक्तीनं दृष्टी प्राप्त झाली. अच्छा, बघा इतकी ताकद जनार्दन स्वामींची आहे की लाखो लोकांना त्यांनी म्हणजे आंधळ्यांना दृष्टी, मुक्यांना वाचा, पांगळ्यांना पाय, हे अनेकांचे अनुभव आहेत. म्हणजे तुम्ही त्या जिल्ह्यांमध्ये गेले तर तुम्हाला ते बरेचसे अनुभव पण ऐकायला मिळतील. तर शांतिगिरी बाबा सुद्धा आंधळे होते म्हणून गेले होते आणि मग त्यांना दिव्य दृष्टी जनार्दन स्वामींनी दिली. त्यानंतर ते जनार्दन स्वामींच्या सेवेतच राहिले आणि तिथून मग अखंड फलाहाराचं व्रत, म्हणजे आजपर्यंत 47 वर्ष झालेत. स्वामी शांतिगिरी महाराजांचं वय आता जवळपास 66 वर्ष चालू आहे. तर 47 वर्षांपासून ते फलाहारी आहेत. म्हणजे भाजी भाकर डाळ भात आपण जसं खातो तसं त्यांनी कधी खाल्लेलं नाहीये. तर ही एक आश्चर्याची गोष्ट आहे, ही साधी गोष्ट नाही. आणि ते सुद्धा कोणासमोर नाही. त्यांच्यासाठी कुटियामध्ये बनवून प्रसाद ठेवला जातो. ते कोणाची नजर पडली तर ते ग्रहण करत नाहीत. इतके कडक नियम त्या गादीचे आहेत. कोणासमोर पाणी देखील पिणं नाही, कोणासमोर फलाहार करणं नाही, पैशांना न हात लावणं, पैशांना स्पर्श करत नाहीत. माता भगिनींना देवी मानतात आणि त्यांना दुरूनच दर्शन घ्यायला सांगतात. म्हणजे त्यांचाही स्पर्श नाही. कोणत्याही गृहस्थींच्या घरात जात नाहीत. त्याच्यानंतर आजन्म म्हणजे समाजसेवेमध्ये 24 तास, बरं का, म्हणजे सकाळी 4 वाजेपासून तर रात्री 11 वाजेपर्यंत ते कंटिन्यूस सेवेत असतात. म्हणजे कोणत्या ना कोणत्या उपक्रमात असतात. श्रमदान त्यांना खूप आवडतं. त्याच्यानंतर शांतिगिरी महाराज जे आहेत त्यांनी 9 वर्ष अखंड मौन व्रत धारण केलं होतं. 1997 ते 2005 या 9 वर्षामध्ये एकही शब्द न बोलता. बघा, आपण अनेक जणांना पाहतो की विद्वत्ता असेल तर लोक इन्फ्लुएन्स करू शकतात, प्रभावित होतात लोक त्यांच्या ज्ञानाला पाहून. पण माझे सद्गुरू असे आहेत की ज्यांनी एकही शब्द न बोलता लाखो लोकांना प्रभावित केलं आणि लाखो लोक शिष्य झाले त्या पिरियडमध्ये, 9 वर्षामध्ये. तर इतकं ताकद, जी दैवी शक्ती असते, त्या दैवी शक्तीमुळे लोकांना अनुभव येतात, साक्षात्कारी अनुभव येतात आणि मग ते बाबाजींचे शिष्य होतात, बाबाजींकडे येतात, बाबाजींची सेवा करतात. तर हे सगळं आम्ही जवळून पाहिलेलं आहे, कारण मी पण 30 वर्षापासून त्यांना पाहतोय. तर असे हे दिव्य महात्मे कधी पब्लिसिटीमध्ये त्यांना इंटरेस्ट नसतो, म्हणून ते आपल्या सगळ्यांच्या कदाचित म्हणजे चर्चेत आलेले नाही. पण असे दिव्य महात्मे आत्ता जगात आहेत हे सगळ्यांना कळणं आवश्यक आहे की त्यांचं दर्शन जरी घेतलं तरी आपल्याला काहीतरी अनुभव येतात, त्यांचा प्रसाद घेतला तर अनुभव येतो. पण श्रद्धा ठेवली पाहिजे, कारण हे संत कसे असतात, जया जैसा भाव तया तैसा अनुभव. म्हणून शांतिगिरी बाबांकडे जर तुम्ही परब्रह्माच्या दृष्टीने पाहिले तर नक्की तुम्हाला ते दैवी शक्तीचा अनुभव नक्की देतील. आणि हा म्हणजे भरपूर अनुभव मी पाहिलेले आहेत. माझे स्वतःचे पण अनुभव आहेत. जसं मी एकदा काशीला गेलो होतो,
त्या ठिकाणी मला खूप ताप आला होता. हम्म, म्हणजे खूप भयंकर ताप 2-3 दिवस तो उतरतच नव्हता. हम्म, शांतिगिरी बाबांकडे बाबाजी जे आहेत आमचे, फक्त आमच्या मातोश्रींनी बाबांच्या कानावर टाकलं होतं, की ह्याला खूप ताप आलेला आहे, ताप कमी कमी होत नाहीये. हम्म, तर बाबाजीच्या बाजूला मी उभा होतो. हम्म, तर बाबाजींनी सहज माझ्या पाठीवरून हात फिरवला. 1 सेकंदभर. बाकी हम्म. काहीच नाही. म्हणजे असं पण नाही, की मुद्दामून फिरवला पण. हम्म, एक सहज त्यांनी हात फिरवून टाकला आणि काढून घेतला. हम्म. आणि काय म्हणजे साक्षात्कारात काय 1 तासामध्ये माझा ताप उतरून गेला होता. अरे आता ही माझी श्रद्धा पण आहे आणि त्यांची कृपा पण आहे. हे दोन्ही गोष्टी लागतात. अच्छा. तर अशा अशा अनेक अनुभव माझे आहेत. हम्म, तर अशी दिव्य शक्ती जी आहे, हम्म, ती दैवी शक्ती आज या पृथ्वीवर आहे. प्रत्येकाने त्याचा लाभ घ्यावा. जगद्गुरू शांतिगिरी महाराज वेरूळ येथे त्यांचं मुख्य पीठ आहे, मुख्य आश्रम आहे आणि पूर्ण भारतामध्ये 116 ठिकाणी त्यांची स्थानं आहेत. काशीमध्ये सुद्धा बाबाजींचा आश्रम आहे. हम्म, मध्य प्रदेशमध्ये नर्मदा मातेच्या तीरावर खलघाट येथे आश्रम आहे. या महाराष्ट्रातही भरपूर आश्रम आहेत. रत्नागिरी, शिवनेरीच्या पायथ्याशी गोदरे आश्रम आहे. हम्म. नाशिक जिल्ह्यातच 69 आश्रम आहेत. अच्छा. तर संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 34 आश्रम आहेत. तर असे सगळ्या आश्रमांमध्ये जनकल्याणाचं काम चालू आहे. हम्म, प्रत्येक आश्रमामध्ये तुम्ही गेला तर तुम्हाला काय दिसेल? गोशाळा दिसेल, हम्म, गोमातेची सेवा करताना दिसेल, तिथे अनुष्ठानसारख्या परंपरा चालू असलेल्या दिसतील, हम्म, श्रमदानासारख्या परंपरा चालू असलेल्या दिसतील. काही आश्रमांमध्ये गुरुकुल परंपरा आहे, हम्म. जी श्रीरामांच्या काळापासून चालू आहे. जसं श्रीराम आणि श्रीकृष्ण हे राजांची गुरुकुल मुलं होती, परंपरेत, हो. पण ते कधी राजवाड्यात शिकले नाही. हम्म, ते ऋषीमुनींच्या आश्रमात गेले. जसं वशिष्ठ ऋषींच्या आश्रमात श्रीरामांनी जाऊन सेवा केली, हम्म. तिथं विद्यार्जन केली. श्रीकृष्ण सुद्धा सांदीपनी ऋषींच्या आश्रमात जाऊन त्यांनी गुरुकुल परंपरेमध्ये शिकले. बरोबर. तर ही खरी आपली गुरुकुल पद्धती होती, जी इंग्रजांच्या काळामध्ये मोडकळीस आली होती. हम्म, तर ती गुरुकुल पद्धती वापस जनार्दन स्वामींनी सुरू केली. 1979ला हम्म. त्यांनी पहिलं गुरुकुल वेरूळी आश्रमात सुरू केलं. तर विद्यार्थी आश्रमातच राहतात. आजही ते सुरू आहे. आजही ती सुरू आहे. हम्म. 1979 पासून आतापर्यंत ते गुरुकुल. आणि शिक्षण पद्धती तिथे कुठल्या ती पद्धती? महाराष्ट्राचंच आपलं मराठी जे अभ्यासक्रम आहे. नॉर्मल आपला 1ली ते अभ्यास 10वी अभ्यासक्रम आहे. 6 तासाची शाळा असते. ओके. पण इतर 18 तासामध्ये संस्कार असतात. वा. हां, खूप छान. संस्कार पहिले, मग शिक्षण. हम्म. बघा आमच्या गुरुकुलचं पहिलं काय संस्कार हे फाउंडेशन आहे हां, थोडक्यात. संस्कार महत्त्वाचे. हम्म, तर त्यांना पहाटे उठण्याची सवय, थंड पाण्याने अंघोळ करण्याची सवय, हम्म, मग सकाळी उठल्यानंतर वेद मंत्र पठण, हम्म, त्यांना आरती, विधी, श्लोक, हम्म. भागवतातले ओव्या हे सगळं पाठ करावं वा लागतं. वा वा. आणि मग ते शाळेत जातात, शाळेचाही अभ्यासक्रम करतात आणि दोन्ही बाजूने अध्यात्म आणि शिक्षण हे दोन्ही सुद्धा त्या ठिकाणी कितवी ते कितवी शाळा आहे ते? 1ली ते 12वी. 1ली ते 12वी. हां. बर बर. आणि एक नाही, आता जनार्दन स्वामींनी तर एक गुरुकुल चालू केलं होतं 1979ला. हम्म. आता 9 गुरुकुल आमचे चालू आहेत. बर. याच या संस्थेअंतर्गत. संस्थेअंतर्गत श्री संत जनार्दन स्वामी संस्कार संस्था ओके. या नावाने आमची संस्था आहे आणि त्या संस्थेच्या अंतर्गत हजारो विद्यार्थी आज गुरुकुल परंपरेमध्ये घडतायत. खूप छान. हां, आणि ही परंपरा खूप महान आहे. हम्म, जनार्दन स्वामींची इतकी शक्ती मोठी होती, की जे पहिलं गुरुकुल 1979ला त्या ठिकाणी चालू झालं, हम्म, तर 2-3 वर्ष त्या गुरुकुलला मान्यता मिळण्यासाठी प्रयत्न करत होतो. हम्म. शिक्षण संस्थेकडे. संस्थेकडे. पण ते मान्यता मिळत नव्हती. तर जनार्दन स्वामींच्या मुखातून सहज निघालं, हम्म, की शिक्षण अधिकाऱ्याच्या वरच्या व्यक्तीला इथं येऊन मान्यता द्यावी लागेल. हम्म, म्हणजे सहज बोलणे हाची उपदेश आहे. हम्म. संतांचं किती मोठं ताकद असते बघा. वाचासिद्धी होती त्यांना. त्यामुळे काय झालं, काही दिवसात मग त्या ठिकाणी A.R. अंतुले साहेब जे हम्म. मुख्यमंत्री होते. हो हो. बघा, हिंदू नसताना हम्म, त्या ठिकाणी एका मुख्यमंत्र्यांनी यावं वेरूळमध्ये, हम्म, जनार्दन स्वामींचं दर्शन घ्यावं हम्म. आणि जनार्दन स्वामींच्या समोर त्यांनी श्रमदानही केलं त्या ठिकाणी बरं का. वा. आणि त्या ठिकाणी ऑन द स्पॉट त्यांनी आमच्या गुरुकुलला मंजुरी दिली, मान्यता दिली. तर जे गुरुवाक्य असतं ते पूर्ण झालं. हम्म. म्हणजे मुख्यमंत्र्यांना येऊन आमच्या गुरुकुलला मान्यता द्यावी लागली, असं आमचं गुरुकुल चा इतिहास आहे. खूप छान. तर खूप सुंदर अनुभव आहेत बरेचसे आणि खूप लोकांचं चांगलं होतंय. हम्म, बरेचसे मुलं चांगल्या चांगल्या संस्काराने जेव्हा आम्हाला पाहायला मिळतं, की जो मुलगा आधी खूप शिव्या द्यायचा किंवा हम्म, भांडखोर आहे, लोकांना त्रास द्यायचा, हम्म, मुलांना ते सगळे सुधारतात. हम्म. तर हे जे परिवर्तन घडतं ना, ते फार मोठी गोष्ट आहे. लहानपणी आणि तेच गरजेचं आहे. हां, एखाद्या विद्यार्थ्याला घडवण्याचं काम जे शांतिगिरी बाबांच्या माध्यमातून होतंय, हम्म, ते आम्ही जवळून पाहत आहोत. हम्म, आणि हे आजचे बालक उद्याचे राष्ट्रचालक आहेत. हम्म. म्हणून आम्हाला देशाचं भवितव्य उज्ज्वल करण्यामध्ये खूप आनंद आहे.
वा, खूप छान. त्यामुळे आम्ही ते करत आहोत आता. ज्या जनार्दन स्वामींच्या नावावरती हे सगळं सुरू आहे, जगद्गुरू संत श्री जनार्दन महाराज, तर त्यांचा जन्म 1914 14 साली झाला असं हो. तुम्ही सांगताय आणि तुम्ही त्यांना भगवान शंकराचा अवतार अशा आहे ते. पद्धतीने त्यांना हो, ते सगळंच. परंतु असं काय होतं, की जन्मल्याच आपण कोणाला काही असं उपाधी वगैरे देत नाही. असं कधी वाटलं, की जनार्दन स्वामी हे भगवान शंकराचा अवतार आहेत किंवा त्यांचा अंश आहेत, जे जनकल्याणासाठी जन्म झालाय? अशी काही उदाहरणं किंवा हां. काही अनुभव आपण सांगू नक्की, शकतो? नक्की. हो, जन्मतःच जेव्हा जन्माचं जे दिवस आहे, हं, बघा तो दिवस होता ललित पंचमीचा, हं. जो नवरात्रीचा 5वा दिवस. बरोबर. तेही सकाळच्या मुहूर्तावर. हं, म्हणजे सगळे जे त्या दिवशीचे जर ग्रह नक्षत्र आपण पाहिले, ते कुंडली पण आपण पाहिली, तर ते कोणीही बघू शकतं आणि ते बघू शकतात की काय त्याच्यात महत्त्व आहे. हं, अनुराधा नक्षत्र, हं, आनंदनाम संवत्सर, हं. हे सगळे चांगले चांगले ग्रहदशा जी आहे ती त्या हं. ठिकाणी आली होती. बरं. आणि त्यांच्या मातोश्री, ज्या मातोश्री म्हाळसा माता, हं, यांनी गर्भावस्थेतच सार्थश्री एकनाथी भागवत ऐकलं पूर्ण. हं, आणि योगायोग असा की भागवत ग्रंथाचं पूर्ण ज्या दिवशी झालं, हं. त्याच दिवशी जनार्दन स्वामींचा जन्म झाला. वाह! त्यांचे मामा जे होते, म्हणजे मातोश्री म्हाळसा मातांचे भाऊ, हं, त्यांनी पूर्ण पारायण केलं होतं. हं, त्यांनी पूर्ण ग्रंथ वाचला होता आणि ते आईने ऐकलं होतं. हं, आता गर्भावस्थेतच ऐकलं, जसं अभिमन्यूने चक्रव्यूहाचं ज्ञान घेतलं, तसं गर्भावस्थेतच जनार्दन स्वामींनी भागवत ग्रंथ पूर्ण ऐकला होता. हं. आणि त्यांचा तो आवडता ग्रंथ, बरं. बरं का, सार्थश्री एकनाथी भागवत. हं, त्या ग्रंथाच्याच सगळ्या नियमांना आपल्याला जीवनामध्ये त्या बाबाजींच्या दिसतात. हं, जनार्दन स्वामींचं जीवन जे आहे पूर्ण भागवतावर आधारित आहे. हं, आणि अशा म्हणजे अजून काही गोष्टी घडल्या, जसं कुंडली पाहिल्यानंतर ब्राह्मणांनी सांगावं हं, की हा बालक काही साधारण नाही आहे. कारण त्यांचं जन्मनाव नारायण होतं. हं, पण ब्राह्मणांनी काय सांगितलं की हा बालक जिथं जाईल हं. तिथं जनतेचं कल्याणच करेल. अच्छा. म्हणून याचं नाव तुम्ही जनार्दन ठेवा, जनार्दन. जनार्दन. म्हणून मग नारायण जे जन्मनाव होतं ते बदलून जनार्दन असं त्यांना लहानपणी म्हणण्यात आलं. हं, असं जनार्दन नाव झालं. 15 दिवसाचंच बालक हं, जेव्हा भगवान शंकराच्या फोटोकडे पाहून हसतोय, हं, हात करतोय, हं. तर ही काही साधारण संकेत नसतं. बरोबर. तर त्याच्यानंतर लहान वयातच हं, लवकर उठणं, हं, पहाटे 4 वाजता उठणं, हं. ब्रह्ममुहूर्तावर उठण्याची जी सवय, असं आपली मुलं काही उठतात का सांगा बरोबर. बरं? नाही. मग हे बालपणी जे दाखवले जनार्दन स्वामींनी, हं, पहाटे 4 वाजता उठणं, थंड पाण्याने अंघोळ करणं, हं, गावातल्या सगळ्या मारुती मंदिरात जाऊन मारुतीला पाणी घालणं हं. आणि 5 वर्षाचंच असताना भगवान शंकराचं महादेवाची पिंड तयार केली. अरे वाह! नदीवर जाऊन शिवना नदीवर. हं, त्या शिवना नदीच्या तीरावर वाळू घेतली, वाळूचं शिवलिंग बनवलं, त्याच्यावर पानं टाकली, तर ते पानं बेलाची होती. आता हे सगळं कोणी सांगितलं त्यांना? हं, बरं का, लहानपणी कोणीच न सांगता अशा अनेक गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हं, त्याच्यानंतर 12 वर्षापर्यंत त्यांनी सगळे ग्रंथ वाचून काढले. हं. सगळ्या ग्रंथांचा अभ्यास केला 12 वर्षाच्या वयामध्ये. आजचा 12 वर्षाचा मुलगा काय करतो? बरं का. त्याच्यानंतर पुढे त्यांना घर त्याग करायची इच्छा झाली. हं, 12 वर्षाच्या वयातच ते घर सोडून तपश्चर्येला जायचं म्हणत होते. म्हणजे ह्या वयामध्ये तपश्चर्येची इच्छा का व्हायली? म्हणजे अवतारी कार्य जे त्यांनी करायला आले होते, हं, त्यानुसार ते घराचा त्याग करून तपश्चर्येला जाणार होते. पण मातोश्री म्हाळसा मातेंनी त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. हं, प्रेम असतं मुलावर. मग आईनी अट टाकली, की "जना, जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे, हं, तोपर्यंत तू घर सोडायचं नाही." हं, आता या आईच्या शब्दाखातर हं. आईने शपथ घातली डायरेक्ट, बरोबर. की "जना, तुला माझी शपथ, माझ्या जीवात जीव असेपर्यंत तू घर सोडायचं नाही." हं, असं शपथ घातल्यामुळं मग जनार्दन स्वामी अडकलेत त्या हं, शपथामुळे आणि त्यांनी ठीक आहे म्हणले, "आई, जशी तुझी इच्छा." हं. मग आई आणि ते वेगळे राहिले, ते हं. कुटुंबात राहिले नाही. अच्छा. लक्षात घ्या. ते वेगळे राहिले. त्यांनी गोशाळा सुरू केली, गोमातेची सेवा केली, किराणा दुकान टाकलं. हं, असे अनेक मग मुलांना शिकवण्याचं काम केलं, हं. गावातल्याच मुलांना. आणि नंतर मग काही वर्ष त्यांनी माणिक शेठच्या शेतावर सुद्धा काम केलं. अच्छा. करंजगावला जाऊन सालानी काम केलं. त्याही ठिकाणी त्यांनी अनेक लीला दाखवल्या. आता एकाच वेळी एक व्यक्ती दोन ठिकाणी राहू शकतो का? नाही. नाही. पण ह्या ठिकाणी काय घडलं, करंजगावच्या माणिक शेठच्या शेतामध्ये माणिक शेठ हे पंढरीच्या वारीला जाण्यासाठी परवानगी देत नव्हते जनार्दन स्वामींना. हं, आता ते मालक होते आणि हे सालानी काम करत होते. हं, तर मग करंजगावच्या माणिक शेठला त्यांनी सांगितलं, की मला आषाढीच्या वारीला जायचंय पंढरपूरला. हं, आता संतच ते, त्यांना देवाची आवडच आहे. हं, मग पण माणिक शेठनी परवानगी दिली नाही. हं, मग काही नाही बोलले जनार्दन स्वामी. हे मात्र गेले. माणिक शेठ मात्र
पंढरपूरला गेले, वारीला गेले. तिथं गेल्यानंतर त्यांना काय दिसलं, खूप मोठी गर्दी होती. त्या गर्दीमध्ये जनार्दन स्वामी त्यांना दिसले. जना दिसला त्यांना. त्यात जनार्दन स्वामीने असं म्हणत नव्हते त्यावेळेस, जना दिसला त्या ठिकाणी. यांना राग आला, कारण ह्यांना तर मी येऊ नको म्हणलं होतं, हा कसं काय इथं आला. बरोबर. मग माणिकशेठ घरी गेले, पत्नीला म्हटले की ह्याला मी तर येऊ नको म्हणलं होतं, हा कसं काय तिथं आला होता. तर पत्नी म्हणते, हे काय बोलताय तुम्ही, हा तर 24 तास माझ्या नजरेसमोरच आहे, शेतामध्येच राबताना दिसतोय 2 दिवसापासून, आणि तो कसं काय तिथं येईल म्हणे. तेव्हा माणिकशेठचे डोळे उघडले की हे काही साधारण व्यक्तिमत्व नाही आहे. आणि त्यांनी एकाच वेळी दोन्ही ठिकाणी जनार्दन स्वामी जेव्हा पाहिले, त्यांनी पाय मग धरलेत जनार्दन स्वामींचे, की माझ्याकडून, म्हणजे त्यांनी त्यांना राबवलं होतं ना त्यांच्या शेतामध्ये, म्हणून त्यांनी पाय धरले की माझ्याकडून चूक झाली, पण तुम्ही आता मी जे देतोय ते घ्या. पण 12 एकर जमीन त्यांना घ्यायला लावली. बाबाजी घेत नव्हते, परंतु त्यांनी जबरदस्तीने त्यांना दिली. आणि ती 12 एकर जमीन सुद्धा जेव्हा जनार्दन स्वामी घरी गेले परत, म्हणजे आईकडे गेले, तर त्यांचे काका जे होते बाजीराव पाटील, ते त्यांना खूप त्रास देत होते जनार्दन स्वामींना. मग त्यांनी सांगितलं की ही 12 एकर जमीनमध्ये माझाही वाटा आहे, मला दे. तर जनार्दन स्वामींनी त्यांना सहज देऊन टाकली, 12 एकर जमीन घेऊन टाक, काय अडचण. म्हणजे इतका निर्मोहीपणा पण होता. अशी खूप त्यांची लक्षणं जी होती ती सर्व अवतारीच होती. त्याच्याही पुढचं सांगतो, म्हणजे जेव्हा ते तपश्चर्येला गेले, तेव्हा बाजीराव पाटील जे काका होते ते त्यांना जबरदस्तीने परत घ्यायला आले होते घरी दहेगावला. तर त्या ठिकाणी त्यांनी लीला दाखवली. काय दाखवलं, की थोडा वेळ आतमध्ये गेले, तर बऱ्याच वेळपासून येत नाही बाहेर, म्हणून ही गुफेमध्ये गेले बाजीराव पाटील. तर त्यांना काय दिसलं, साक्षात भगवान शंकर जसे बसलेले असतात, म्हणजे त्यांच्या गळ्यामध्ये 5 फण्यांचा नाग, त्यांच्या डोक्यावर छत्र धरून तिथं त्यांनी पाहिलं. ध्यानस्थ अवस्थेत होते जनार्दन स्वामी. आता हे जे पाहिलं की 5 फण्यांचा नाग त्यांच्या डोक्यावर आहे, दाढी जटा सगळं आहेत, तर त्यांना तेव्हा समजलं की हे काही साधे व्यक्तिमत्व नाही आहे. मग त्यांनी परत त्यांना काही कधी त्रास दिला नाही. त्याचबरोबर म्हणजे जेव्हा मातोश्री म्हाळसामातेचं निधन झालं, त्यावेळी दाढी जटा काढण्याचा विषय आला. जनार्दन स्वामींना दाढी जटा होत्या. मग सज्जन न्हावी म्हणून तिथं होता दहेगावमध्ये, त्याला सांगण्यात आलं की त्यांच्याही दाढी जटा काढा. तर बाबाजींनी सांगितलं की बाबा मला काढण्याची गरज नाही, तू काढू नकोस. पण तो ऐकला नाही. मग त्यांनी वस्त्रा लावला. वस्त्रा लावल्या लावल्या तो उलटा व्हायचा. हा चमत्कार तिथं त्या सज्जन न्हाव्याला दिसला. म्हणजे त्वचेला तो स्पर्शच करू शकला नाही. असे अजूनही बरेचसे असे साक्षात्कार आहेत. त्याच्या पुढे तर भरपूर मग अनुभव आहेत, जातेगावच्या डोंगरावरचे वगैरे. तर लाखो लोकांना ते अनुभव आलेले आहेत. वाचासिद्धी होती, अंतर्यामी होते, कुठं काय होतं हे सांगू शकत होते. बैल हरवले तरी लोक जायचे बाबाजींकडे की आमचे बैल हरवले, तर बाबाजी सांगायचे या ठिकाणी जा, तुमचं बैल तिथं दिसेल. इतकी सिद्ध ते होते. त्याच्यामुळे हे अवतारी कार्य, भगवान शंकराचा अवतार, याला काही म्हणजे प्रश्नचिन्ह अजिबात नाही. तुम्ही लाखो लोकांना जाऊन विचारू शकता नाशिक जिल्ह्यामध्ये, संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, की जनार्दन स्वामी हे अवतारी होते, ते म्हणतील हो होते, कोणाला शंका त्याच्यात नाही आहे. नाही, खूपच छान. कारण आणि ह्या सगळा जीवनपट ऐकल्याच्या नंतर अगदी असं भावविभोर होऊन जायला होता. आणि खूप सुंदर आहे सगळ्या गोष्टी. मला असं वाटतं की आपण जेव्हा ऑफ कॅमेरा बोलत होतो आणि फोनवरती देखील बोललो, तेव्हा काय होतं की हे जे काही अवतारी पुरुष असतात किंवा महापुरुष असतात, त्यांचं कामच हे असतं की सामान्य लोकांचं जगणं सुखकर करण्याचं काम असतं. मग कुठल्याही माध्यमातून असो. जसं आपल्याकडं तुम्ही सांगितलं की त्यांनी काही मंत्र दिले होते समाजासाठी, की त्या मंत्र म्हणजे आता अख्खा ऋग्वेद, यजुर्वेद वगैरे तुम्ही वाचू शकत नाही, परंतु त्यातलं जे महत्त्वाचं आहे त्याचं सार काढून लोकांसमोर खुलं करणं आणि त्याच्यातून मग लोकांचं जीवनमान सुखकर करणं, हे काम त्यांनी केलं. तर असे कुठले काही मंत्र दिले होते असं तुम्ही सांगितलं, त्याबद्दल ऐकायला आवडेल. मग संतांचं जसं भगवंत जो येतो तो 3 कारणासाठी येतो. संत 6 कारणासाठी जगात येतात. वाडावया भक्तिभाव सुख धर्म नाम विठोबाचे म्हणलेले. वाडावया सुख भक्ती भाव नाम कुलाचार नाम विठोबाचे, म्हणजे 6 गोष्टी वाढवण्यासाठी संत जगात अवतरित होत असतात. देव फक्त 3 गोष्टींसाठी येतो. विनाश, धर्म संस्थापन करण्यासाठी, दुर्जनांचा नाश करण्यासाठी आणि सज्जनांचं रक्षण करण्यासाठी.
तर हे संत जे असतात हे सुख वाढवण्यासाठीच येतात. ते देवापेक्षाही श्रेष्ठ मानलेले आहेत बरं का. हो. देव हा सुखही देतो, दुःखही देतो. पण संत जे फक्त खरे सुख असतात देतो. ते कधीही कोणाला दुःख देत नाही. नाही. ते अपकार करणाऱ्यावर पण उपकार करतात. ही त्यांची लक्षणं आहेत बरं का. जे म्हणजे शांतिगिरी बाबांमध्ये आणि जनार्दन स्वामींमध्ये आम्ही पाहिलंय की अपकार करणाऱ्यावर उपकार त्यांनी केलेले आहेत. म्हणजे जो त्यांना त्रास द्यायला आला तरी त्याचं चांगलं चिंतन करायचं. तर असे जे महान व्यक्तिमत्व असतात तर ह्यांच्या जीवनामध्ये सगळ्यांना सुखी बनवण्यासाठी ते अनेक उपाय देतात. जसं ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी जगाला दिली, बरोबर. तुकाराम महाराजांनी गाथा दिली, रामदास स्वामींनी दासबोध दिला. तसं जगद्गुरू जनार्दन स्वामींनी 16 वर्ष खडतर तपश्चर्या करून त्या तपश्चर्येच्या काळामध्ये एक नित्यनेम विधीचा ग्रंथ तयार केला. ओके. बरं का. त्याला नाव काय दिलेलं आहे, नित्यनेम विधी. ओके. त्या विधीमध्ये जनार्दन स्वामींनी सगळ्या ग्रंथांचा अभ्यास करून त्या ग्रंथातले निवडक मंत्र एकत्रित केले. स्वतःच्या मनाने एकही मंत्र टाकला नाही, फक्त ग्रंथांमधलं सार, जसं दुधावरची साय असते ना तसं त्यांनी एकत्रित केलं. आणि ऋग्वेदातला एक मंत्र घेतला, यजुर्वेदातला एक मंत्र घेतला, सामवेदातले काही मंत्र घेतले, चक्षुविद्या ग्रंथातले घेतले, चंद्रकांत ग्रंथातले घेतले, शिवपुराणातले घेतले, विष्णू पुराणातले घेतले. असे सगळ्या ग्रंथांचं त्यांनी अभ्यास करून त्यातले जे सगळे मंत्र एकत्रित केले त्या मंत्रांना आम्ही नाव दिलेले, म्हणजे बाबाजींनी नाव दिलेलं नित्यनेम विधी. या मंत्रांचं सामर्थ्य जनार्दन स्वामींनी स्वतःच्या मुखातून सांगितलेलं आहे बरं का. कारण जनार्दन स्वामींचं एकही वाक्य आजपर्यंत खोटं ठरलेलं नाहीये. त्यांची जी अमृतवाणी आहे त्याच्यामध्ये या विधीबद्दल जे बाबाजींनी सांगितलेलं आहे त्याचे काही वाक्य मी सांगतो, म्हणजे लोकांना त्याचं महत्त्व कळेल. जनार्दन स्वामींनी काय सांगितलं पहिले की ज्याच्या मुखी विधी जाणं तोची खरा पुण्यवान. म्हणजे जो या विधीला ज्याला ही विधी आवडेल, ज्याच्या मुखात ही विधी असेल तो खराच पुण्यवान आहे. बरं का. म्हणजे पुण्यवान आत्म्यांना ही आवडल्याशिवाय राहणार नाही. त्याच्याही पुढे बाबाजींनी सांगितलेलं की जो घेईल माझी विधी त्याची जाईल आधी व्याधी. म्हणजे जो या विधीचं पठन करेल नित्यनेमाने त्याच्या आधी आणि व्याधी म्हणजे काय, त्याचे आरोग्यही चांगलं राहील आणि बाकीचे काही आसुरी शक्ती सुद्धा त्याचं काही बिघडवू शकणार नाही. जे काही बाहेरच्या तंत्रविद्या असतात जे लोकांना त्रास देऊ शकतात, म्हणजे करणी, भानामती या गोष्टी ज्या आहेत हे तंत्रविद्या आहेत, तर आसुरी मंत्र आहेत ते, तर त्या मंत्रांचा प्रभाव आपल्यावर होणार नाही. तर हे दुसरं वाक्य. तिसरं वाक्य बाबांनी असं सांगितलं की जो विधीचा त्याग करेल तिथे कली प्रवेश करेल. म्हणजे काय की जो ह्या विधीचा त्याग करेल, म्हणजे जो ह्या विधीचं पठन करणार नाही, सोडून देईल, तर त्यात कलीचा प्रवेश होईल. म्हणजे त्याला दुर्बुद्धी सुचेल. म्हणजे कली काय करतो, आपल्याला वाईट वळणाला लावतो. तर ते दुर्बुद्धी सुचण्याचं काम होईल जर विधी सोडली तर. मग जर विधी नित्यनेमाने केली तर कलीचा प्रभाव तुमच्यावर पडणार नाही, तुम्हाला चांगले विचार राहतील, सद्बुद्धी येईल, तुम्हाला वासना होणार नाहीत. अशा अनेक गोष्टी त्याचा फायदा आहे. आणि एक अजून वाक्य आहे बरं का, बाबाजी काय म्हणलेले आहेत की एक वेळ मला मानलं नाही तरी चालेल पण माझ्या विधीला माना. आता या वाक्यात किती मोठं दडलेलं आहे बघा की जनार्दन स्वामी अवतारी असून सुद्धा काय म्हणतात की एक वेळ मला मानलं नाही तरी चालेल पण माझ्या विधीला माना. कारण त्यांनी स्वतः सांगितलेलं की ह्याच्यातलं एक एक अक्षर ब्रह्मांड मोलाचं आहे. एक एक अक्षर ब्रह्मांड मोलाचं आहे. ज्याच्यापाशी पैसा आहे तो सोनं घेईल, बरोबर, आणि ज्याच्यापाशी पुण्य आहे तोच या विधीचा महिमा पाहिल, असं बाबाजींनी सांगितलेलं आहे. खूप छान. त्याच्याही पुढे बाबाजी सांगतात की ही ईश्वरी लीला आहे. या कलियुगातली ही ईश्वरी लीला आहे. बाबांनी काही थोतांड मांडलेलं नाही, बाबांनी ही काही स्वतः क्रिएट केलेलं नाहीये, हे देवानी तयार केलेलं आहे आणि सर्वांच्या कल्याणासाठी केलेलं आहे. ह्या विधीमध्ये असे मंत्र आहेत की ज्याचं नित्यनेम पठण आपणच काय तर ब्रह्मा विष्णू महेश करीती पठण, असं त्यांचं वाक्य आहे. मग ह्या मंत्रांचं जर पठण 15 मिनिटाचे बरं का, नित्यनेमाने 15 मिनिटं जर हे मंत्र ऐकली तरी तुम्हाला खूप मोठे अनुभव येतील. ऍक्च्युली माझं बाबाजींची जी घनिष्ठता झालेली आहे, म्हणजे जेव्हा मी जनार्दन स्वामींच्या दर्शनाला गेलो, त्याच्यानंतर शांतिगिरी बाबांच्या दर्शनाला जेव्हा गेलो तर पहिल्या दर्शनालाच मी ती विधी ऐकल्यानंतर मला ती खूप आवडली. मी ती विधी घेतली आणि मग पाठही झाली. त्या विधीच्याच कृपेने मी खूप जवळ मग त्या बाबाजींच्या कार्यात आलेलो आहे. कारण ती शक्ती आहे, त्या मंत्रांमध्ये अशी शक्ती आहे की ते तुम्हाला दैवी शक्तीची अनुभूती देते, देवाची आवड वाढवते, तुम्हाला सद्बुद्धी देते, तुमच्यावर कोणत्याही प्रकारच्या आसुरी शक्तीचा परिणाम होऊ देत नाही. तेच आणखी असे मंत्र आहेत, काही मंत्र मी म्हणूनही दाखवेन इथं आता.
जसं विष्णू पुराणमधलं एक मंत्र आहे, हम्म, ज्याचं फळ असं आहे की तुम्हाला सर्पदंश जरी झाला हम्म. तरी विष चढणार नाही, अच्छा. पण ते नित्यनेमाने म्हणावं लागेल. मंत्र एकच आहे, हम्म, नर्मदा मातेचं मंत्र आहे. नर्मदायै नमः, प्रात नर्मदायै नमो निशी, नमोस्तुते नर्मदे तुभ्यम त्राही मां विषसर्पता. इतका श्लोक आहे. हा श्लोक त्या विधीतला एक भाग आहे. हम्म. ते नित्यनेमाने मी विधी म्हणल्यामुळे ते पण आम्ही रोज म्हणतोच आहे. बरोबर. तर असं नित्यनेमाने जेव्हा पठण कराल हम्म, आणि एखाद्या वेळेस जर तुम्हाला सर्पदंश झाला हम्म. आणि तुम्ही फक्त हा मंत्र जर जपला, 100% तुम्ही मरणार नाही. असे अनेकांचे अनुभव आहेत आमच्या भक्त परिवारात बरं का. अच्छा. अनेकांचे अनुभव आहेत. साप चावला तरी आता विष. साप चालला होता, मी ते सांगतो आता. हम्म, वेळ असेल तर मी सांगेन हम्म, की चितेगाव म्हणून एक निफाड तालुक्यातलं गाव आहे. हम्म, तिथं सचिन कदम नावाचा युवक होता. हम्म, त्याला सापाने चावलं बरं का. एक दिवस शेतामध्ये काम करत असताना संध्याकाळची वेळ होती, 6:30 वाजले होते. तर ते वॉल बंद करण्यासाठी गेला होता. वॉलवर दगड ठेवलेला होता, हम्म, तर दगडाखाली हात लावून तो वॉल बंद करण्याचा प्रयत्न करत होता. हम्म, तिथं तो बसलेला होता, नागराज. हम्म. आणि हात टाकल्या त्यांनी हाताला दंश केला. सचिन कदमला दंश झाल्याला कळालं, फेस तोंडावरून निघतं म्हणजे विषारी विषारी आहे होता. साप. लगेच त्याला दवाखान्यात नेलं गेलं. तिथं जवळच्या दवाखान्यात त्या डॉक्टरांनी सांगितलं की हा इथं नाही ठीक होणार, नाशिकला घेऊन जा बर. शहरात. हम्म, तो शहरात नेला. तर शहरातल्या डॉक्टरांनी सगळे उपचार करण्याचा प्रयत्न केला, हम्म, पण जसं याला दंश झाला, यांनी जनार्दन स्वामींचा धावा केला, म्हणजे स्मरण केलं, ओम जनार्दन या नामाचा जप केला. हम्म. बाबाजींची विधी तर तो रोज म्हणत होता बरं. बरं का, म्हणजे नित्यनेमाने ही विधी मंत्र म्हणत होता. हम्म, तर ते ओम जनार्दन नामाचा जप चालू केला. हम्म, रात्री 10 वाजेपर्यंत त्याच्यावर ट्रीटमेंट चालूच होती. 10 वाजेपर्यंत तो शुद्धीवर होता. हम्म. 10 वाजता तो बेशुद्ध झाला आणि अच्छा. त्याची प्रकृती खालावली. तर 10 वाजेपासून रात्री 2:30 वाजेपर्यंत डॉक्टरांनी अथक प्रयास केला की त्याला वाचवण्याचा, हम्म, पण 2:30 वाजता त्याचे हृदयाचे ठोके 20 वर आले. म्हणजे त्याच्या स्वतःच्या मुखातून सगळं पल्स वाढल्या. हां, म्हणजे पल्स कमी त्याचे झाला. सगळं ऐकलंय आम्ही, स्वतः पाहिलेलं आहे त्याला. तर त्या 2:30 वाजता त्याचे पल्स 20 वर आले. तर डॉक्टरांनी आशा सोडून दिली. हम्म, डॉक्टर म्हणे हा काही आता वाचू शकत नाही, सकाळी याला घेऊन जावं लागेल तुम्हाला. हम्म, आता सकाळी 5 वाजता काय झालं लक्षात घ्या बरं का. ICU मध्ये बेडवर पडलेला हा सचिन कदम हम्म, 5 वाजता पहाटे, हम्म, जो आमच्या नित्यनेम विधीचा रोजचा टाईम आहे बरं हम्म, का. हम्म. दररोज 5 वाजता आमच्या सगळ्या आश्रमांमध्ये हे विधी चालू होते, बरं. हे मंत्र चालू होतं. त्याच वेळी त्याच्या कानामध्ये हम्म, ह्या विधीचा पहिला मंत्र ऐकू आला, वा. ऋग्वेदातला. ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. हे मंत्र त्याच्या कानी ऐकू आले आणि हे ऐकल्याबरोबर हम्म, तो ICUच्या बेडवर मरणावस्थेत पडलेला सचिन कदम उठून बसला बरं का. उठून बसला. त्याच्या अंगातलं सगळं विष गायब झालं, कुठं गेलं त्याला समजलं नाही. आणि त्याने पाहिलं की हाताला सलाईन वगैरे काय जे लावलेले होते, पण त्याला एकदम ओके वाटायला लागलं बरं का. हम्म, तो उठून बसला बेडवर. मग त्याने ते काढून टाकले आणि तिथून जो निघाला हम्म, बरं का, तो सरळ बाबाजींच्या आश्रमात आला, हम्म, कुटियामध्ये आला, स्वामी शांतिगिरी महाराजांच्या आश्रमात आला. तिथं भेटला बाबाजींना भेटला. तिथं मी होतो स्वतः, अच्छा. म्हणून मला हे सगळं दिसलं. त्याच्या हाताला प्लास्टर वगैरे केलेलं होतं. हम्म, आणि त्याला सगळं विचारलं मी, तेव्हा त्यांनी हे सगळं सांगितलं. मग नित्यनेम विधीच्या मंत्रांची ताकद लक्षात घ्या की मरणावस्थेत गेलेला व्यक्ती परत जिवंत झाला. हम्म, हे सगळ्यांच्या बाबतीत होतं मी असं नाही म्हणत आहे, हम्म. पण ही श्रद्धा असते बघा. श्रद्धा, ज्याची जेवढी ज्याची जशी श्रद्धा असते ना, त्यांनी चावल्या बाबाजींचा धावा केला आणि 3.5 तास देवाचं नामस्मरण, म्हणजे बाबाजींच्या नामाचं नामस्मरण केलं. त्याचं फळ त्याला देवाने दिलं. अशी श्रद्धा जर आपण ठेवली तर आपण सुद्धा मरणावस्थेतून बाहेर येऊ शकतो. पण असे जे मंत्र आहेत या ग्रंथामध्ये, या विधीच्या ग्रंथामध्ये अजून एक शिवरक्षा स्तोत्र आहे. अच्छा. या शिवरक्षा स्तोत्रामध्ये आपण भगवान शंकराला प्रार्थना करतो, जो मृत्यूचा देवता आहे. आपली मृत्यू कोणाच्या हातात आहे? भगवान शंकराच्या हातात आहे. तो मृत्युंजय जो आहे त्या भगवान शंकराची स्तुती आपण करतो आणि त्याची स्तोत्र आहे ते. त्या स्तोत्राला जर आपण रोज नित्यनेमाने म्हटलं, आपल्या विविध अवयवांवर स्पर्श करून आपण ते प्रार्थना करतो की हे देवा, हे भोलेनाथा, माझ्या डोक्याचं रक्षण कर, माझ्या डोळ्यांचं रक्षण कर, अशी ते संस्कृतमध्ये सगळं श्लोक आहेत. तर ते जर आपण नित्यनेमाने म्हटलं, तर दररोज जर म्हटलं, तर श्रद्धेने आपण जर हे रोज म्हटलं, तर नक्की आमच्या भक्तपरिवारामध्ये असे अनेक अनुभव आहेत की ॲक्सिडेंट झाला, गाडीचा चुराडा झाला, म्हणजे तुम्ही तिथे गाडी पाहिली तर एकही व्यक्ती वाचणार नाही अशी तुमची नक्की विश्वास बसेल, धारणा होईल. परंतु त्या ठिकाणी त्या व्यक्तीला साधं खरचटलं सुद्धा नाही काही लोकांना, ते अल्लात बाहेर फेकले गेले.
तर ही काय आहे चमत्कार आहे हा? म्हणजे बऱ्याच लोकांचे असे अनुभव आहेत की गाडीचा चुराडा झाला पण मी सही सलामत बाजूला आलो. अशी खूप त्यांची म्हणजे नावं मी घेऊ शकतो. अशी बरेचसे उदाहरणं मी देऊ. आमचे स्वतःचे ब्रह्मचारी नागेश्वरानंद महाराज आहेत, एक जेऊरचे भक्त आहेत, आमचे तित्तरखेड्याचे गुरुजी आहेत, साळुंके गुरुजी. असे सगळ्यांना याचे अनुभव आले. असे लाखो लोक आहेत. तर म्हणायचं तात्पर्य आहे की हे जर मंत्र इतके ताकदवर मंत्र जनार्दन स्वामींनी आपल्या जनकल्याणासाठी दिलेले आहेत, तर का नाही ऐकायची ही विधी मग? आपण असे भरपूर काही ऐकतो ना हो. नको ते बरंच ऐकतो आपण मोबाईलवर आणि टीव्हीवर. तर हे मंत्र 15 मिनिटं ऐकायला आपल्याला काय अडचण आहे? दररोज फक्त एकदा जरी ऐकलं तरी ह्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे थोडक्यात मी समजून घेण्याचा प्रयत्न करतोय की नित्यनियम विधी हे एक पुस्तक आहे हो, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मंत्रांचा संच आहे. बरोबर. म्हणजे दैवी मंत्रांचा समूह आहे. मंत्रांचा एक संच आहे. आणि हे पुस्तक कुठे मिळेल? आमच्या आश्रमांमध्ये. आश्रमामध्ये. आणि ते हे जे आता ऐकायचं असेल तर युट्यूबवर ऑडिओ पण आहे, युट्यूबला आहे. ओके. तुम्ही आताही नित्यनियम विधी म्हणून सर्च करा युट्यूबला. अर्थातच आपण आपल्या प्रेक्षकांसाठी त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये देऊया. डिस्क्रिप्शन मध्ये देऊ शकता. काय अडचण आणखीन नाही. कुठले मंत्र आहेत या याच्यामध्ये पुढं मग मार्कंडेय स्तोत्र आहे. विधीमध्ये? म्हणजे 15 मिनिटाची विधी झाल्यानंतर मार्कंडेय स्तोत्र जे आहे ते जेव्हा मार्कंडेय यांच्यावर मृत्यूचा घाला झाला, यम त्यांना घ्यायला आला होता, तेव्हा त्यांनी शिवलिंगाला आवळून घेतलं आणि तेव्हा जे स्तोत्र म्हटलेलं आहे ते स्तोत्र आमच्या विधीचा दुसरा भाग आहे. ओके. मार्कंडेय स्तोत्र. त्याच्या पुढे मग मृतसंजीवनी विधी सुद्धा आहे. म्हणजे जी फक्त आश्रमांमध्ये होते, गृहस्थी घरामध्ये ते म्हटलं जात नाही, पण आश्रमामध्ये तुम्ही जर आले तर ती 15 मिनिटाची परत वेगळी विधी आहे. हा, मृतसंजीवनी विधी, जी अजून फार पॉवरफुल मंत्र त्याच्यामध्ये आहेत वेगवेगळ्या त्याची काय ग्रंथांमध्ये. फलश्रुती आहे? म्हणजे ती जर सिद्ध योगी महापुरुषाने जर म्हटली तर मेलेला जीव सुद्धा जिवंत होऊ शकतो, कारण त्याचं नावच आहे मृतसंजीवनी विधी. असे दिव्य मंत्र त्यांचे विधीमध्ये आहेत. माझं म्हणणं इतकं आहे की मंत्रांचं सामर्थ्य प्रत्येकाने ओळखलं पाहिजे. कारण आधीचे जे युद्ध व्हायचे बघा, रामायणामध्ये तुम्ही युद्ध पाहिले असतील, महाभारतात युद्ध पाहिले असतील, तर श्रीरामांनी रावणाशी युद्ध केलं तेव्हा काय केलं? तिकडं रावणाने जर अग्निअस्त्र सोडला तर रामाने काय केलं? पाऊसास्त्र म्हणजे वरुणास्त्र सोडलं. पण ते कसं? मंत्र म्हणूनच श्रीरामाने ते केलं ना. म्हणजे मंत्रांच्या सामर्थ्याने युद्ध व्हायचे आधी. युद्धामध्ये मंत्रांचं सामर्थ्य आपण पाहिलेलं आहे. इतकंच नव्हे तर काही लोकांचा जन्म सुद्धा हा मंत्रांनी झालेला आहे इतिहासामध्ये. जसं पांडवांचा जन्म, कुंती मातेला दुर्वास ऋषींनी वरदान दिलं होतं. बरोबर. एक मंत्र दिला होता कुंती मातेला की हे मंत्र जर तू म्हटलीस तर तो ते वेगवेगळे देवता तुझ्या समोर येतील, तू आवाहन करशील तर देवता पुढे येईल. आणि तेच केलं कुंती मातेने पहिलं. जेव्हा ती कुमारिका होती, सूर्यनारायणाला तिनं आवाहन केलं. ॲक्च्युली त्या मंत्राची ट्रायल ती कुंती मातेने घेतली होती पहिल्यांदा. ते तिनं करायला नको होतं, पण तिनं ते केलं आणि सूर्य भगवंत प्रगट झाले. महाभारत घडणार होतं. त्याच्यामुळे कर्ण जो जन्म आला, सूर्य भगवंताने कर्ण तिला दिला. ती कुमारिका असताना तिला मुलं दिलं. म्हणून मग तिनं ती, मग पुढचा इतिहास माहीतच आहे, कर्णाला पाण्यामध्ये सोडून दिलं, सूतपुत्र झाला. पण जेव्हा मग पांडूला शाप मिळाला, त्याला संतती होणार नाही असं जेव्हा दिसलं, तेव्हा कुंती मातेने ह्याच मंत्राचा उपयोग करून देवतांना आवाहन केलं. धर्मदेवतेला पहिले बोलवलं, युधिष्ठिराचा जन्म झाला. वायुदेवतेला बोलवलं, भीमचा जन्म झाला. इंद्रदेवतेला बोलवलं, अर्जुनाचा जन्म झाला. आणि मग माद्री जी तिची दुसरी पत्नी होती पांडूची, सवत, तिला मग परत अश्विनी कुमारांना बोलवलं आणि नकुल आणि सहदेव झाले. म्हणजे मंत्रांचं सामर्थ्य इतकं होतं की त्यावेळेस जन्म सुद्धा काही व्यक्तींचा मंत्रांनी झालेला आहे. व्यास महर्षी सुद्धा मंत्रांच्या सामर्थ्याने जन्माला आलेत. पराशर ऋषी आणि मत्स्य कन्या जी होती. तर असे जे इतिहासातले आपण उदाहरणं पाहिली तर मंत्रांनी हे सगळं होत होतं. आपण फार मागे आहोत, आपल्याला त्या मंत्रांचं सामर्थ्य माहीतच नाहीये. आता मंत्रशक्तीवरतीच आपण बोलतोय. मंत्रांची शक्ती अगाध आहे. पुराणांमध्ये त्याचं वर्णन येतं. आपले जे काही इतिहास आहे, रामायण महाभारत इतिहासच आहे आपला, तर त्याच्यामध्ये ते स्पष्ट दिसतं. परंतु मंत्र हे तेवढे पवित्र आहेत, परंतु तेवढ्या पवित्रतेने ते बोलले पाहिजेत, ते तेवढ्या पवित्रतेने प्रॅक्टिस केले पाहिजेत. याच्यासाठी काय करायला पाहिजे? बघा, जनार्दन स्वामी हे खूप दिव्य संत आहेत. त्यांनी ह्याचाही पर्याय त्यात काढलेला आहे. कारण सर्वसाधारण व्यक्ती संस्कृत शिकलेले नसतात. बरोबर.
हे सगळे श्लोक संस्कृतमध्ये आहेत. मग उच्चार चुकले तरी त्याचं पातक लागतं पातक लागतं. बरं का. आणि मंत्र म्हणताना जर आपलं लक्ष त्यात नसेल, आपलं लक्ष जर इकडं तिकडं असेल तरी पातक लागतं. त्याच्यामुळं हे पातक लागू नये याच्यासाठी मग जनार्दन स्वामींनी या विधीमध्येच असा एक सिद्धांत टाकलेला आहे, सामवेदातला विनियोग सिद्धांत टाकलेला आहे. जे जर आपण म्हटलं तर आपल्याकडून हे जे नकळत 2 गोष्टी चुका. घडतायत त्याचं पातक आपल्याला लागणार नाही. अरे वा, हे सुद्धा त्यात टाकलेलं ही आहे. खूप चांगली सोय हो. केलेली आहे. कारण कलियुगामध्ये कारण प्रत्येकाचं संस्कृत चांगलं नाही. मंत्राचे जे आरोह अवरोह बरोबर. त्याची लय ही जी असते ती चुकता कामा नये आणि एकदम त्याचं बरोबर. पातक लागतं आणि खूप ते सुंदर आहे खूप सुंदर. त्याच्यात. मला खूप आवडलं आहे. हं. ओके. मग अजून काय दिले जनार्दन स्वामींनी दुसरं समाजात? वरदान जे दिलेलं ते 5 परंपरा दिलेल्या आहे. हे पहिलं मी जे सांगितलं हे नित्यनेम विधी आणि पुढं जे दिलेलं आहे म्हणजे जे जनकल्याणासाठी जनार्दन स्वामींनी 5 मुख्य परंपरा चालू केलेल्या आहेत. त्या परंपरामध्ये जोही येईल त्याचं जीवन सुधारल्याशिवाय राहणार नाही. कुठल्या आहेत त्या परंपरा? पहिलं परंपरा आहे अनुष्ठान, ओके. बरं का, साधना आहे ती. दुसरी हं. परंपरा आहे श्रमदान, सेल्फलेस सर्व्हिस. ओके. तिसरी परंपरा आहे गुरुकुल, जी प्राचीन शिक्षण पद्धती आहे. चौथी परंपरा गोसेवा, जी खूप मोठी दैवत आहे गोमाता, तिची सेवा केल्याने काय मिळतं हे बाबाजींनी सांगितलं. 5वी परंपरा आहे कृषी आणि ऋषी सेवा. वा. ह्या 5 परंपरांच्या माध्यमातून खूप लोकांचं भलं झालेलं आहे. लाखो लोकांचं भलं ह्याच माध्यमातून म्हणजे शांतिगिरी बाबा जे आज करतायत ह्याच परंपरांचा प्रचार करतायत. अच्छा. जनार्दन स्वामींनी जे दिलेलं आहे. आता ह्या परंपरामध्ये होतं काय लक्षात घ्या. आता एक उदाहरण घेऊया. याच्यानंतर एक उपपरंपरा आहे ती म्हणजे यज्ञ. आता पण ह्या परंपरांचं महत्त्व थोडक्यात ऐकूया. मग अनुष्ठान ही साधना आहे. ही साधना भागवत ग्रंथावर आधारित आहे. त्या साधनेचं जे स्वरूप आहे की तुम्ही 1 हप्ता बरं का 1 वीक तुम्ही आश्रमामध्ये राहता किंवा एखाद्या तीर्थक्षेत्रावर राहता, पवित्र ठिकाणी राहता आणि अनेक व्रतांचं पालन करून तुम्ही देवाच्या चिंतनात राहता. कोणकोणते व्रत पालन करता? 8 दिवस, 1 हप्ता म्हणजे 8 दिवस. 8 दिवस ब्रह्मचर्याचं व्रत, बरोबर. ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचं व्रत, थंड पाण्याने आंघोळ करण्याचं व्रत, मौन राहण्याचं व्रत, फलाहाराचं व्रत, चप्पल न घालण्याचं व्रत, पवित्र वस्त्रांमध्ये राहण्याचं व्रत आणि सतत देवाच्या चिंतनात राहून सत्संग ऐकणं, श्रमदान करणं, या सगळ्या गोष्टी त्या 7 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये होतात. तर हे जे साधना आहे हे संतांच्या सानिध्यात केली जाते. ओके. म्हणजे जिथं आमचे सद्गुरू असतात त्या ठिकाणीच अनुष्ठान केले जातात. तर ह्याचं जे फळ आहे ते असे आम्ही अनुभवलेले आहेत की एखाद्या व्यक्तीला खूप मोठे आजार आहेत. म्हणजे जसं आमचे स्वतःचे माझे जे दाजी होते त्यांना डॉक्टरनी म्हणजे 7 वर्ष त्यांना झोपच येत नव्हती बरं का. दररोज झोपेचा प्रॉब्लेम होता त्यांचा. 7 वर्ष त्यांनी इलाज केले पण ते काही बरं झालं नव्हतं. 7 वर्ष झोप न येता माणूस कसं झाला असेल विचार करा. मग ते आशा सोडून दिली त्याने जगण्याची. मग नशा करण्याचा प्रयत्न केला, दारू पिण्याचा प्रयत्न केला, म्हणजे कोणत्या ना कोणत्या माध्यमातून थोडा मनाला शांती मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले. पण मग त्या व्यक्तीला जे 7 वर्ष जे डॉक्टर्स करू शकले नाही. काही डॉक्टर तर त्यांना म्हणत होते की तुमच्या डोक्यातच ट्यूमर आहे, तुमचं आता काही म्हणजे खरं नाही, असंही त्यांना घाबरवलं. तर ही जी गोष्ट होतीये म्हणजे त्यांनी जीवनाच्या सगळ्या आशा सोडून दिल्या होत्या. मग माझे दाजी असल्यामुळे त्यांना आम्ही मग शांतिगिरी बाबांकडे आणलं, वेरूळला आणलं. एक दिवस दर्शनाला शांतिगिरी बाबांना दाखवलं. तर शांतिगिरी बाबांनी त्यांना फक्त मौनमध्ये असल्यामुळं माळ जपण्याचं काम म्हणजे अनुष्ठान करा असं सांगितलं. आणि ते अनुष्ठान त्यांनी वर्षात 4 अनुष्ठान त्यांनी एका पाठोपाठ एक केले बरं का. म्हणजे गुढीपाडव्याला, अक्षय तृतीयाला, नागपंचमीला आणि मग पुण्यस्मरणाला. तर 4 अनुष्ठान केल्यानंतर माणूस एकदम ओके झाले. त्यांना पहिल्याच अनुष्ठानामध्ये भरपूर अनुभव आले. जे म्हणजे स्वतःच्या शरीरामध्ये जे बदल झाले त्यांच्या, की झोप येणं असेल, स्वतः आतमध्ये त्यांना जे काही वाटत होतं ते सगळं त्यांना अनुभवायला मिळालं. आणि तितकी श्रद्धा त्यांची बसली की ते मग अनुष्ठान दरवर्षी करायला लागले. एकाच वर्षात ते व्यक्तिमत्व क्लिअर झालं. बघा, जे डॉक्टर करू शकत नाही ते ह्या अनुष्ठानाने झालं. काही गोळ्या औषधं दिलेलं नाही. पण हे अनुष्ठान साधना हे पूर्ण सायंटिफिक आहे. हे पूर्ण प्युरिफिकेशन ऑफ युअर बॉडी, माइंड अँड सोल आहे बरं का. बरोबर. अनुष्ठानचं सायंटिफिक वर्षन जर म्हणजे शब्दात सांगायचं असेल तर इट्स अ प्युरिफिकेशन. डिटॉक्स करणार, तुमच्या बॉडीला डिटॉक्स करणार. कारण तुम्ही 8 दिवस फलाहारी राहतात, तुम्ही भाजी भाकर डाळ भात खात नाहीत.
तुम्ही फळं खाता किंवा कढी भगर खाता, त्याच्यामुळे इट्स ऑल क्लिनिंग एजंट. सगळं तुमचं फायब्रस मटेरियल असतं, तुमचे आतडे सगळे साफ करून टाकतं, पोट साफ करून टाकतं, सर्व्हिसिंग होते. त्याच्यामुळे बरेचसे टॉक्सिन्स तर निघून जातात. वर्षातून एक अनुष्ठान करावं यासाठी कंपल्सरी आहे. म्हणजे निदान वर्षभरामध्ये जे काही घाण आपल्या शरीरामध्ये साचते ते टॉक्सिन्स या माध्यमातून बाहेर पडतात. हा झाला बॉडीचं प्युरिफिकेशन. माइंड प्युरिफिकेशन कसं होतं, त्या ठिकाणी मौन व्रत धरलं जातं 8 दिवस. तुमची इच्छा असतानाही बोलता येत नाही. या ठिकाणी मनाला कंट्रोल केलं जातं. मन म्हणते बोल, पण आपण बोलत नाही. इथं काय होते, मनाला ऐकवतोय आपण. दिस अ डिफरन्स. जनरली लाईफमध्ये आपण करतो, मन जे म्हणतं ते आपण करत राहतो, बरोबर, मनाचं ऐकत राहतो. अनुष्ठानामध्ये काय होतं, मनाला ऐकवतो. इट्स अ रिव्हर्स थिंग. वी ऑर्डर द माइंड, वी डोंट लिसन टू माइंड. तर माइंडला आपल्या अंतर्गत करणं, आपल्या अधीन करणं, ही ट्रेनिंग अनुष्ठान आहे. मनाला आपल्या अधीन करणं, बरोबर, मनाला पळू देऊ नये, मनाला विचलित जे होतं मन त्याला एका ठिकाणी स्थिर करणं, हे ट्रेनिंग त्या अनुष्ठानामध्ये होत असते. त्याच्यामुळे अनुष्ठान ही मनाला शिस्त लावण्याची साधन आहे, मनाच्या एकाग्रता वाढवण्याची साधन आहे. आणि एक वाक्य लक्षात ठेवा, जो मन जिंकेल तो जग जिंकेल. पण इन एनी फील्ड, कोणत्याही फील्डमध्ये तुम्ही असाल, तुमचं मन जोपर्यंत तुम्ही शिस्तीत आणत नाही, त्या मनाची शक्ती जोपर्यंत वाढवत नाही, तुम्ही सक्सेसफुल सुद्धा होऊ शकत नाही. युअर प्रॉडक्टिव्हिटी विल डिपेंड ऑन युअर माइंड पॉवर. तुमचं मन जर चांगलं असेल, शिस्तीत असेल, तरच तुम्ही प्रॉडक्टिव्हिटी देऊ शकता. बरोबर. म्हणजे जॉबलाही असतील किंवा बिझनेसमध्येही असतील, कुठेही असतील, प्रत्येकाला अनुष्ठानाची गरज आहे. बिकॉज इट्स अ ट्रेनिंग ऑफ माइंड. या 7 दिवसामध्ये तुमच्या मनाला ट्रेनिंग दिली जाते. हे झालं दुसरं मनाचा विषय. त्याच्यानंतर बुद्धीला अनेक प्रकारचं नॉलेज दिलं जातं त्या ठिकाणी, जे आपल्याला कधी कोणी शिकवत नाही. पण जे अनेक ग्रंथांमधलं सार हे सद्गुरूंच्या मुखातून आपल्याला ऐकायला मिळतं, की जीवन काय आहे, जीवनाचं महत्त्व काय आहे, आपण कसं वागलं पाहिजे, आपण कोणत्या गोष्टींना महत्त्व दिलं पाहिजे, आपली दिनचर्या कशी असली पाहिजे, काय आहार आपण घेतला पाहिजे, आपलं आचरण कसं असलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी व्यासपीठावरून त्या ठिकाणी सकाळ संध्याकाळ सांगितलं जातात. म्हणजे आपल्याला बुद्धीत नॉलेजचंही गेन होतंय, फार मोठं ज्ञान प्राप्त होतं. आणि ते सुद्धा सिलेक्टेड नॉलेज. भरपूर ग्रंथ आहेत, परंतु जे आपल्याला गरजेचं आहे ते आपल्याला त्या ठिकाणी मिळतं अनुष्ठानामध्ये. बुद्धी विकसित होते, बॉडी प्युरिफाय झाली, शरीर मन बुद्धी, मन बुद्धी झालं. आणि जी सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे, ह्या आपल्या सगळ्या शरीराला चालवणारी जी शक्ती आहे, आत्मा, त्या आत्म्याचं आत्मबळ वाढवण्याचं काम नामस्मरणाने होतं. जितकं नामस्मरण तुम्ही कराल तितकं नामस्मरणाने तुमचं आत्मबळ वाढतं, जे सगळ्यांचं कंट्रोल आहे. जसं घड्याळाचे 3 काटे आहेत, पण त्याला चालवणारी शक्ती मागे बॅटरीमध्ये आहे. मिनिट काटा, तास काटा आणि सेकंद काटा. तसं बुद्धी, मन आणि शरीर या तिघांना चालवणारी शक्ती जी आहे ती आत्मशक्ती आहे. आणि ती आत्मशक्ती कशाने वाढते? नामस्मरणाने वाढते. आणि तिथं 8 दिवस आपण काय करतोय? नामस्मरण करतोय. अखंड नामस्मरणाची सवय लावतोय आपल्या मनाला. पूर्ण 8 दिवस तुम्हाला दुसरं काही काम नाहीये, कंटिन्यू चिंतन त्या मंत्राचं करायचं आहे. त्यामुळे आत्मशक्ती वाढते. आता समजा ज्याचं बॉडी प्युरिफाय झाली, ज्याचं मन शांत झालं, ज्याची बुद्धी तीक्ष्ण झाली आणि ज्याची आत्मशक्ती वाढली, त्याची पर्सनॅलिटी कशी राहील? मग इट्स अ पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्स प्रोग्राम म्हणू शकतो. अनुष्ठान इज अ पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम. ते काही फक्त अंधश्रद्धा हा विषय नाही आहे, ते पूर्णपणे सायंटिफिक आहे. त्याच्यामध्ये आपण टाळ्या वाजवल्या, ॲक्युप्रेशरचं काम होतं. अनवाणी चाललो, ॲक्युप्रेशर काम करते बरं का. आपल्या तळव्यांमध्ये जे काही ब्लड वेसल्स आहेत, ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं. त्याच्यानंतर मौन धरल्याने आपल्या आतमध्ये जी इंट्रोस्पेक्शनची जी भावना होते ती फार महत्त्वाची. आपण नेहमी एक्स्ट्रोवर्ट असतो, ते इंट्रोवर्ट होण्याचं काम त्या ठिकाणी होतं. त्यात सद्गुरू जी शक्ती असते ना, सद्गुरूंचा महिमा तर इतका अपार आहे की त्यांची नजर आपल्यावर पडली तरी आपल्याला भरपूर फायदा आहे. आणि त्यांच्या मुखातले वाक्य आपण जर आचरणात आणले तर जीवनाला खूप चांगलं बळ मिळतं. म्हणून आमचं जनार्दन स्वामींचं वाक्य, शांतिगिरीबाबांचं वाक्य की तू श्रद्धेने माझ्या परंपरेत येऊन तर बघ, तुझ्या जीवनाची दशा बदलून योग्य दिशा दिली नाही तर मग सांग.
असं वाक्य चॅलेंजिंग वाक्य, हम्म. पण सगळ्या जगाला याची गरज आहे हम्म. अनुष्ठानाची. संपूर्ण जगामधले लोक अनुष्ठान करू शकतात, फक्त याला एकच कंडिशन आहे, हम्म. ती म्हणजे शाकाहार. हम्म. एकच नियम आहे, जोही व्यक्ती शाकाहारी राहण्यास तयार आहे हम्म. त्याने अनुष्ठान करावं. ओके. आणि इट्स अ कम्प्लीट पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि दिव्य शक्ती. आता जनार्दन स्वामींची तर अमृतवाणी तुम्ही ऐकली समजा अनुष्ठानासाठी, हम्म. तर जनार्दन स्वामींचं एकही वाक्य खोटं ठरलेलं नाही आजपर्यंत. त्यांनी काय सांगितलेलं आहे अनुष्ठानाबद्दल, हम्म. ते काय म्हणले की जो अनुष्ठानाला बसतो हम्म. त्याचा अर्ध पाप बाबाजींना घ्यावं लागतं, म्हणजे तुम्ही पापमुक्त होताय. हम्म. दुसरं वाक्य आहे का, हम्म. जनार्दन स्वामी म्हणले की जो अनुष्ठानाला बसतो हम्म. त्याच्या आईकडची 21 कुळं हम्म. आणि वडिलांच्याकडचे 21 कुळं यांचा उद्धार होतो. वा. आता हे आध्यात्मिक क्षेत्रात जे आहेत त्यांना हे कळेल की हे 42 कुळांचा उद्धार म्हणजे काय. वा. आणि अनुष्ठानाने इतकं मोठं लाभ जर होत असेल की जीवनाचं सार्थक त्याने होत असेल, हम्म. तर वर्षातून 1 हप्ता द्यायला प्रत्येकाला काही अडचण दिलाच पाहिजे. दिलाच पाहिजे. खूपच छान. म्हणजे हं. मी तर म्हणलं ना की हे 8 दिवसात एकदा तरी प्रत्येकाने वर्षभरातून, मी तर म्हणतो की 6 याचे जर काही मला माहीत नाही किती मुहूर्त वगैरे असतात किंवा का कुठल्या नियमाला बसलं पाहिजे, परंतु जर आता मला स्वतःला हे करावंसं वाटतंय समजा फॉर एक्झाम्पल, आणि प्रेक्षकांना देखील अनुष्ठाना बसायचं असेल, तर हे कसं, कुठे, काय साध्य होऊ शकतं? अनुष्ठान हे ना पहिलं तर सद्गुरूंच्या सानिध्यात केलं पाहिजे. हं, हं. दुसरं ते विशिष्ट मुहूर्तावर आणि पवित्र ठिकाणी केलं पाहिजे. बरं. तर त्यासाठी वर्षभरामध्ये अधिक लाभासाठी थोडक्यात. अधिक लाभ. कारण काय आहे, पुण्य जे आहे हं. बघा, आज सगळी जनता पैशाला जास्त महत्त्व देत असेल, परंतु आम्ही पुण्याला जास्त महत्त्व दिलं पाहिजे असं सांगतोय. हं. का पैशापेक्षा पुण्य जास्त महत्त्वाचं आहे. हं. कारण पैशाने आपण आपल्या गरजा पूर्ण करू शकतो. बंगला, गाडी, दागदागिने, कपडे लत्ते घेऊ शकतो. हं. परंतु ह्या जीवाला मनुष्य शरीर मिळतं हे पुण्याईनच मिळणार. बरोबर. म्हणजे पुढचा जन्म तुमचा मनुष्य शरीरात पाहिजे असेल तर तुम्हाला ह्या जन्मी पुण्य कमवावं लागेल. हं. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा, तुमचा जन्म कुठे होतो, हं. कोणत्या देशात होतो, कोणत्या राज्यात होतो, कोणत्या जिल्ह्यात होतो आणि कोणत्या आईवडिलांच्या पोटी होतो, हे सुद्धा पुण्यावरच अवलंबून आहे. म्हणून पुण्यही असल्याशिवाय तुम्हाला चांगल्या देशात, चांगल्या कुळात जन्म मिळत नाही. नाही. आणि ते सुद्धा पैशाने मिळत नाही. हं. तिसरी गोष्ट, तुम्ही जन्मल्यानंतर तुम्हाला जे काही देह मिळालेला आहे तो विकलांग नाही आहे, तुम्ही रूपवान आहात, हे सगळं सुद्धा कशावर अवलंबून आहे, पैशावर नाही आहे. हं. तुमच्याकडे 100 कोटी जरी असले पण तुमचे जर कर्म चांगले नसले तर तुम्ही आंधळी जन्माला येऊ शकता. लक्षात घ्या. त्यामुळे पैसा हा भाग जो आहे तो ह्या जन्मापुरता असतो, पण पुण्य जे आहे ते जन्मजन्मी आपल्यासोबत असतं, कर्माचं फळ. हं. हं. पण चांगले कर्म ज्याचे असतील त्यालाच पुढं चांगले दिवस असतात बरं का, म्हणजे ह्या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात सुद्धा. हं. तर त्यामुळे कर्म चांगले असणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून पुण्य आपल्या पदरी असावं लागतं. हं. पुण्याईनेच आपलं ह्या जन्मातलं सुख अवलंबून आहे. हं. ज्याचं पाप जास्त असेल त्याला दुःख भोगावं लागतं, ज्याचं पुण्य जास्त असेल त्याला सुख प्राप्त होते. बरोबर. आपल्या जीवनातलं यश, कीर्ती, मान, सन्मान, आपले नातेवाईक, हं. आपल्याला जे काही मिळालेलं आहे हे सर्व आपल्या कर्माचं फळ आहे, हं. म्हणजे आपल्या पुण्याईचं फळ आहे. म्हणून ज्याचं पुण्य जास्त तो जास्त सुखी. म्हणून तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर पुण्य कमवा हं. बरं का. पैशाने सुख मिळतं असं नाही बरं का. बरोबर. कारण मग नाही तर अंबानी तर सगळ्यात जास्त सुखी असले असते, हं. तसं नाहीये. हं. पण पैसा हा पॅरामीटर सुखाचा नाहीये, हं. पुण्य मात्र आहे. पुण्य असेल तर सुखी राहाल. बरोबर. म्हणून पुण्याची प्राप्ती ही धडपड आपली रोज असली पाहिजे. हं. आज जी पैशासाठी धडपड करते त्याच्यापेक्षा जास्त धडपड पुण्यासाठी केलं पाहिजे. आणि ते पुण्य अनुष्ठानाने खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला मिळतं. हं. ते म्हणलं ना आता अनुष्ठान कुठं केलं पाहिजे, हं. तर अनुष्ठानामध्ये जे पुण्य मिळतं ते कशावर अवलंबून असतं, तुम्ही कोणत्या ठिकाणी करताय, हं. कोणत्या मुहूर्तावर करताय आणि कोणाच्या सानिध्यात करताय. बरोबर. त्यामुळं जसं उदाहरण देतो आता, जसं आता आमचं पुण्य जगद्गुरू जनार्दन स्वामींची 36वी पुण्यतिथी येते. हं. दरवर्षी ती साजरी आम्ही करतो, हं. जी यावर्षी 2 डिसेंबरला आहे. मार्गशीर्ष शुक्ल द्वादशी हं. या मुहूर्तावर त्यांचं महानिर्वाण झालं, ब्रह्मलीन झाले. हं. पण त्या निमित्ताने 25 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर असा आमचा कार्यक्रम होणार आहे वेरूळला. ओके. तर हा एकदम म्हणजे अनुष्ठान, त्याच्यात मुख्य उपक्रम आहे, यज्ञ आणि अनुष्ठान मोठ्या प्रमाणात आहे. हं. हजारो साधक त्या ठिकाणी अनुष्ठानाला बसणार आहेत. हं. तर त्या ठिकाणी काय होतं, जागा आहे वेरूळ, हं. येलोरा बरोबर. ज्याला हो, हो. म्हणतात.
तर वेरूळ हे ज्योतिर्लिंगाचं स्थान आहे. कृष्णेश्वर कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग त्या ठिकाणी आहे आणि काशीपेक्षाही गौभर जास्त पुण्य त्या वेरूळ भूमीचं जनार्दन स्वामींनी सांगितलेलं आहे. पण जागेचं महत्व लक्षात घ्या. त्या ठिकाणी शिवपार्वती साक्षात विराजमान तिथं आहेत. म्हणजे भगवान शंकराचं वास्तव्य असलेली जागा असल्यामुळे त्या ठिकाणी अनुष्ठान केलं पाहिजे. हा झाला पहिला मुद्दा, जागेचा महिमा. त्यात अजून बरेचसं महात्म्य आहे वेरूळचं, पुराणांमध्येही वर्णन आहे. दुसरं महात्म्य पर्वकाल. बघा, जगद्गुरू जनार्दन स्वामी हे अवतारी कार्य करणारे शिव अवतारी संत या शतकातले एकमेव आहेत. या महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर पाहिलं तर एकमेव शिवावतारी संत झालेले आहेत आणि त्यांची पुण्यतिथी येते. तर त्या पुण्यतिथीचा जो पर्वकाल असतो तो फार पवित्र असतो. बरं का, एका शिष्याच्या जीवनामध्ये सगळ्यात पवित्र दिवस कोणता असं जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आहे त्याच्या सद्गुरूंच्या महानिर्वाणाचा दिवस. आणि हे नाथ महाराज जे आहेत, एकनाथ महाराजांच्या जीवनचरित्रात आपल्याला पाहायला मिळतं की त्यांच्या जीवनात एकाच मुहूर्तावर 6 घटना घडल्या होत्या आणि म्हणून त्यांनी जलसमाधी सुद्धा नाथषष्ठीच्याच पर्वकालावर घेतली. म्हणून गुरूंच्या महानिर्वाणाच्या दिवशी शिष्याने समाधी घेतली. तर तो पर्वकाल साधायचा असेल तर ते पुण्यतिथीचा पर्वकाल आता 25 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान येतोय. त्या ठिकाणी अनुष्ठानाचा उपक्रमही राबवतोय आम्ही. त्याच्यामध्ये हजारो साधकांनी रजिस्ट्रेशन ऑलरेडी केलेलं आहे. तर हे अनुष्ठानामध्ये त्याला खूप मोठं पुण्याची प्राप्ती होते आणि जेव्हा पुण्य जास्त असतं तेव्हा आपल्या मनोकामना सुद्धा पूर्ण होतं. बरं का, मनोकामना पूर्ण होण्यासाठी पुण्याचा घडा भरला पाहिजे. म्हणून आपण पुण्य वाढवण्याचा प्रयत्न जर केला तर ऑटोमॅटिकच आपल्या मनोकामना पूर्ण होतील, म्हणजेच आपण सुखी होऊ. त्यामुळे अनुष्ठान केल्यानंतर बऱ्याचशा लोकांना अनुभव येतात. तर ते अनुभव घेण्यासाठी अनुष्ठान ही साधना केली पाहिजे. आरोग्य तर आहेच, मी प्रॅक्टिकली सगळं सायंटिफिक सांगितलेलंच आहे, पण आध्यात्मिक बाजू जी आहे की तुमची पुण्याई खूप वाढते आणि त्या पुण्याईनं तुम्हाला चांगले पुढचं भविष्य उज्ज्वल राहतं. तुमची अनेक आध्यात्मिक प्रगती होते, देवाची आवड निर्माण होते, तुमचं आरोग्य चांगलं राहतं, तुमच्या मनामध्ये एक भक्तीचं बीज जे टाकलं होतं त्याचा वटवृक्षही होऊ शकतो. म्हणजे वाल्या कोळीचा वाल्मिकी झाला हा अनुष्ठानाने झाला. बरोबर, डाकू होता तो. म्हणजे कोणत्याही वृत्तीचा माणूस अनुष्ठानात येऊ शकतो, कोणत्याही वृत्तीचा, व्यसनी, दुर्जन, जसाही असेल, पण त्याला सुधरवण्याचं काम अनुष्ठान करतं. बरं का, आमचे गुरुजी एकदम सुंदर उदाहरण देतात. ऊस कसाही असो, बरं का, तो साखर कारखान्यात टाकला की साखरच बाहेर पडते. तसं कोणत्याही प्रकारच्या वृत्तीचा माणूस असो, त्याने अनुष्ठान केलं तर तो सज्जनच बनणार. असं महिमा या अनुष्ठान साधनेचं आहे. जो राक्षसाचा माणूस आणि माणसाचा देव बनवण्याची ताकद ह्या अनुष्ठान साधनेमध्ये आहे, त्याचा लाभ प्रत्येकाने घेतला पाहिजे. आणि ती साधना आता 25 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरच्या दरम्यान आहे. ह्याचं रजिस्ट्रेशन आता जवळजवळ पूर्ण होत आहे. तर त्याचाही लाभ लोक घेऊ शकतात, प्रेक्षक घेऊ शकतात. वेरूळमध्ये आहे, सद्गुरू सिद्ध योगी महापुरुषाच्या सानिध्यात आहे आणि पर्वकाल महान आहे. रजिस्ट्रेशन करण्याची काय प्रोसेस आहे? आपण ती लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आपण देऊन टाका. ऑनलाईनच रजिस्ट्रेशन आहे आणि फक्त 111 रुपये देऊन आपण नोंदणी करू शकता. 9 नोव्हेंबर पर्यंतच 111 रुपयाची नोंदणी आहे. 10 नोव्हेंबर पासून ती 311 होईल. कारण आम्हाला तर क्लोज करायचं आहे, कारण 25 नोव्हेंबरला कार्यक्रम आहे. तर नियोजनासाठी लवकरात लवकर ते क्लोज करायचं आहे. तर हे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तिथे तुम्हाला एंट्री राहील, तिथे तुमची व्यवस्था राहील. म्हणजे मंडपामध्ये राहण्याची वगैरे सगळी मंडप असतात, जिल्हानिहाय मंडप असतात. प्रत्येक जिल्ह्याचे सेवक असतात, ते जिल्ह्याचे सगळ्या सेवकांची स्नानाची साधारणतः किती लोक येणार आहेत? म्हणजे कमीत कमी 10,000च्या वर असतील लोक. 10,000च्या वर साधना करणारे अनुष्ठान. हो, त्यात असेही काही असतील की जे 8 दिवस पाणी न पिता राहणार आहेत. पाण्याचा थेंबही पित नाही, 8 दिवस राहतील आणि जप करत राहतील. ही दैवी शक्ती आहे. ती दैवी शक्ती बघण्यासाठी तिथं लोक आले पाहिजे. कारण असं साधारण गोष्ट नाहीये. पाणी न पिता उपोषणाला कोणी बसलं त्या दुसऱ्या दिवशी डॉक्टर बघतो, बीपी चेक करतो, सलाईन लावतो. इथं 8 दिवस काहीही नाही होत त्याला. ही दैवी शक्ती त्या ठिकाणी आमच्या सद्गुरूंची आहे. त्यात माता भगिनी पण असतात. माता भगिनी सुद्धा 8 दिवस न बोलता राहतात. हे आश्चर्य आहे की नाही? नक्कीच. एका ठिकाणी सगळ्या राहतात आणि बोलत नाहीये. तर हे आश्चर्य, फार मोठं आश्चर्य. आणि ते प्रमाणे ह्या कार्यक्रमामध्ये ना यज्ञ आहे, 751 कुंडात्मक यज्ञ आहे. आणि त्या ठिकाणी 1,11,00,000 आहुत्या कमीत कमी आम्ही अर्पण करणार आहोत. आणि यज्ञामध्ये हजारो जोडपे त्या ठिकाणी सहभागी होत आहेत. आणि त्या यज्ञाचं महत्त्व लक्षात घ्या. त्याचं नावच आहे शिवशक्ती मनोवांछित अतिरुद्र स्वाहाकार महायज्ञ.
अच्छा. म्हणजे आपल्या मनोकामना पूर्तीसाठी त्या ठिकाणी मंत्र म्हटले जाणार आहे. हं. बघा आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी ज्या पुण्याची गरज आहे ते हं. पुण्य आपल्याला यज्ञातून प्राप्त होतं आणि देवतांना प्रसन्न करण्यासाठी यज्ञ केला जातो. हं. तर अग्नी हे देवतांचं मुख आहे हं. आणि त्या मुखामध्ये जेव्हा आपण आहुती टाकतो आणि मंत्र म्हणतो तर त्या मंत्राची जी देवता असते ती प्रसन्न होते अच्छा. आणि त्या देवता प्रसन्न झाल्या आणि मग आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात. पूर्ण. पण ह्या यज्ञाचं मुख्य जे आहे ते आपल्या भौतिक इच्छा आकांक्षा ज्या आहेत, हं. जसं अनुष्ठानामध्ये आध्यात्मिक प्रगती होते आपली, बरोबर. देवाची आवड निर्माण होते, आपलं मन निर्मळ होतं, वासना कमी होतात, आध्यात्मिक प्रगती अनुष्ठानाने 100% होते. हं. तसं भौतिक प्रगतीसाठी आपण यज्ञ केला पाहिजे. ओके. म्हणजे आपल्या प्रापंचिक ज्या गरजा आहेत, हं, हं. जसं तुम्हाला वाटतं की आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहावा, हं. बऱ्याचशांची अडचण अशी असते, पैसा खूप येतो पण राहत नाही. हं. त्यांनी यज्ञ करून पाहावं. हं. काहींना अनेक वर्ष झाले संततीच झाली नाही, हं. लग्न झालं परंतु देवाची कृपाच झालेली नाही. हं. तर त्यांनी यज्ञ करून संतती प्राप्त होण्याची शक्ती त्याच्यामध्ये आहे. हं. कारण ब्रह्मदेवच आहे जो संतती देणार आहे तुम्हाला. बरोबर. त्याच्यानंतर काहींचं लग्नच जमत नाही, हं. त्यांची ग्रहदशा तशी आहे. हं. मग त्याचे ग्रहदेवता हे प्रसन्न झाल्या पाहिजे तर त्याचं लग्न होईल. त्याच्या कुंडलीचे जे काही दोष आहेत हं. ते काढण्यासाठी यज्ञ केला पाहिजे. काहींचे पितर त्यांना त्रास देत असतात, हं, हं. तर ते पितृदोष काढण्याचं काम सुद्धा या मंत्रांचं सामर्थ्य आहे. हं. काहींच्या घरामध्ये अपघाती निधन झालेले माणसं असतात, हं. त्यांचा आत्मा अशांत असतो, अपघाती निधन झाल्यामुळे अवेळी मृत्यू झाला, हं. त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी सुद्धा यज्ञाचे मंत्र कामी करतात. म्हणजे अशा ज्या भौतिक गोष्टी आहेत ज्या आपल्याला प्रपंचामध्ये लागतात, हं. म्हणजे ऐश्वर्य, वैभव, धन, संपत्ती, संतती, हं. या गोष्टींसाठी यज्ञ आवर्जून केला पाहिजे. बरोबर. आणि यज्ञ करणं हे साधारण गोष्ट नाही. त्याला यज्ञकुंड बांधणं, यज्ञ मंडप बांधणं, ब्राह्मणांना बोलवणं, पंगत देणं, बऱ्याच गोष्टी असतात. ते आपण घरात केलं तर कदाचित ₹1,00,000-2,00,000 खर्च येईल. हं. पण जगद्गुरू आमच्या सद्गुरूंची कृपा आहे की त्यांच्या कृपेनं आता जो यज्ञ या ठिकाणी होणार आहे 25 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरमध्ये हं. फक्त ₹5,111 मध्ये तुम्हाला 3 दिवस त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था, भोजनाची व्यवस्था, हं. तुमच्या यज्ञाची दक्षिणा हे सगळं त्याच्यातच आहे. बरं. तुम्हाला सोहळं सुद्धा दिलं जाणार आहे. हं. म्हणजे आमचे जे उपक्रम आहेत ते कोणतेही कमर्शियल नाही आहेत. हं. इथं समाजसेवा हा आमचा मुख्य उपक्रम. उद्देश आहे आणि लोकांचं कल्याण जास्तीत जास्त लोकांचं कसं होईल हं. यासाठी 751 कुंडी यज्ञ ठेवलेला आहे. कारण खूप लोकं राहणार आहेत. हं, हं. पण ज्या भक्तांना वाटतं की माझंही कल्याण व्हावं, माझ्याही इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्या, हं. त्याने आवर्जून 3 दिवसाचाच यज्ञ आहे. हं. बरं का, 3च दिवसाचा यज्ञ आहे. हं. जवळ असलेले लोक तर 2च त्या ठिकाणी अपडाऊनही करू शकतात. हं. दूर असलेल्यांना 2 मुक्काम करावे लागतील हं. आणि सोय आम्ही सगळी त्यांची करणार आहोत. हं. त्यांच्यासाठी आम्ही रूमही घेणार आहोत बरोबर. आणि या ₹5,111 मध्ये तुम्हाला रूममध्ये राहण्याची व्यवस्था आम्ही करणार आहोत. वाह! तर हे सगळं तुमच्या कल्याणासाठी जगद्गुरू जनार्दन स्वामी आणि शांतिगिरी बाबांच्या कृपेने आपल्याला मिळतंय. हं. त्याचा लाभ घ्या. एक साधी गोष्ट आहे, जे करून पाहण्यात काहीच अडचण नाही. हं. 3 दिवस फक्त, त्याच्यात एक रविवार पण आहे माझ्या हं. मते. त्याच्यामुळे ज्यांना सर्व्हिसलाही जरी असली तरी सुट्टी 2च दिवसाची टाकायची आणि त्यांनी यज्ञ करून घ्यायचं जोडीनं. खूप छान. असे सुंदर कार्यक्रम ते अजूनही उपक्रम आहेत. यज्ञ अनुष्ठानासोबतच तिथं हस्तलिखित जप साधना आहे. हं. जी सुंदर हस्ताक्षरवाल्याला आम्ही तिथं पारितोषिक देणार आहे. हं. त्याच्यानंतर नामसंकीर्तन साधना आहे. हं. म्हणजे टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये देवाचं नामस्मरण करायचं. हं. ते सगळ्यात चांगलं जे करतील त्यांनाही आम्ही पारितोषिक देणार आहे. वाह! हे 8ही दिवस ते उपक्रम चालणार आहेत बरं का. हं. त्याच्यानंतर अखंड नंदादीप. हं. आता काही लोकांच्या जीवनामध्ये विघ्न चालूच असतात. समजा हं. काही ना काही विघ्न येत असतात. हं. तर त्यांना आम्ही सांगतो की तेल जळे, तूप जळे, विघ्न टळे. हं. तुम्ही देवाच्या फोटोसमोर लावून बसा हं. आणि या अनुष्ठानासारखे नियम पाळा. तुमच्या जीवनातले विघ्न दूर करतील देव. कारण तेल जळे, तूप जळे, विघ्न टळे. त्याचप्रमाणे पारायण आहे त्या ठिकाणी. बऱ्याचशा लोकांना ज्ञानाची प्राप्ती व्हावी असं वाटतं, जिज्ञासा असते त्यांना की मला ज्ञान पाहिजे. तर एकनाथी भागवत ह्या ग्रंथाचं त्या ठिकाणी पारायण करणार आहेत लोक. 551 लोकांची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. बरोबर. तर रजिस्ट्रेशन जर केलं तर त्यांची व्यवस्था त्या ठिकाणी ₹111 रजिस्ट्रेशन त्या भागवत पारायणाचं आहे. हं. मग तुम्हाला 8 दिवस तिथं राहता येईल, भागवताचं ज्ञान घेता येईल. तर असे भागवत पारायणामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. त्याच्यानंतर त्या ठिकाणी ज्योतिर्लिंगा समान आमचं सिद्धेश्वर महादेव जनार्दन स्वामींनी स्थापन केलेलं आहे. हं. त्याचा अभिषेक करण्याचं सौभाग्य तुम्हाला जोडीने प्राप्त होऊ शकतो. हं. तेही तुम्हाला, पण हे सगळं कमी लोकांसाठीच आहे कारण बरोबर. अभिषेक काही दिवसभर चालणार नाही.
एका वेळी 9 जोडपे तिथे राहणार आहेत. हम्म. त्याच्यामुळे लवकरात लवकर जे रजिस्ट्रेशन करतील त्यांना ती संधी अभिषेकाची सुद्धा प्राप्त होणार आहे. खूप. आणि काही लोक सगळ्यांची सेवा करण्यासाठी येणार आहे, कारण हम्म. लाखो लोक त्या ठिकाणी येणार आहे. हम्म. लाखो लोकांची सेवा करण्यासाठी सुद्धा काही श्रमदान परंपरेत त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करतायत. हम्म. हम्म. मग अशा सगळ्या उपक्रमांचे 8 उपक्रम आहेत. बरोबर. त्या 8 उपक्रमामध्ये जे सहभागी होतील हम्म. त्यांचं नक्कीच चांगलं होणार, कारण सगळ्याचं फळ आहे पुण्य. बरोबर. आणि पुण्य वाढलं की तुमच्या मनोकामना पूर्ण होणार आहेत. पुण्य वाढलं की सुख प्राप्ती होणार आहे. ज्यांना 3 दिवस जोडीने यज्ञाला तिथं म्हणजे जोडीने जे असतील त्यांना 3 दिवस यज्ञाला बसायचं. पण जे सिंगल आहेत, हम्म. जे कुमार कुमारिका आहेत, युवक आहेत, काही विधवा माता भगिनी असतील, विदुर असतील, त्यांना 3 तास यज्ञाला बसता येईल. बरं. त्याची नोंदणी फक्त 511 रुपये आहे. हम्म. मग ती सुद्धा नोंदणी करून तुम्ही सहभागी होऊ शकता. पण ह्या सगळ्या गोष्टींचा लाभ आहे पुण्य. हम्म. म्हणून आम्ही या कार्यक्रमाला पुण्याचा कुंभमेळा म्हणतो. वा. जसं प्रयागला तुम्ही कुंभमेळ्यात गेले हम्म. पुण्यप्राप्तीसाठीच गेले होते, हम्म. तसाच कुंभमेळा या ठिकाणी जयबाबाजी भक्त परिवाराचा हम्म. आयोजक जयबाबाजी भक्त परिवार आहे, पण हम्म. कार्यक्रम सगळ्या जगासाठी आहे. बरोबर. पण कोणीही असो ते इथं येऊ शकतात. आणि मोठे मोठे महामंडलेश्वर, जगद्गुरू या ठिकाणी आपल्याला प्रवचनासाठी येणार आहेत. म्हणजे ते सगळे तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत. त्यांनाही आम्ही निमंत्रण दिलेलं आहे. आणि ह्या सगळ्या कार्यक्रमाचे जे पुण्य आहे हम्म. ते आम्ही देवाच्या चरणी जेव्हा अर्पण करतोय तेव्हा हम्म. देवाला ही प्रार्थना करतोय की हे भारत देश हम्म. जो 80% हिंदू बांधव त्या ठिकाणी राहतात, हम्म. तो लवकरात लवकर हिंदू राष्ट्र घोषित व्हावं. हम्म. कारण आज आपल्या मुलांना भगवद्गीता शाळेत शिकवता येत नाहीये. हम्म. ही आपली शोकांतिका आहे हम्म. की आपला धर्मग्रंथ आपल्या मुलांना लहानपणी शाळेमध्ये शिकवला जात नाही, हम्म. कारण आपण हिंदू राष्ट्र नाही. बरोबर. म्हणून ते लवकरात लवकर जर घोषित झालं तर पुढे आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये धर्मग्रंथांचा समावेश होईल आणि मग ॲटोमॅटिकच संस्कृती सुधरेल. बरं का, जे काही आपल्याला आज अराजकता दिसतीये, आपल्या मुलांना धर्मग्रंथांचं काही नॉलेज नाही आहे बऱ्याचशा मुलांना, हम्म. तर ते आपल्याला त्या ठिकाणी इन्क्लूड होईल. त्याचबरोबर आपल्या सगळ्यांचं आराध्य आहे भगवान भोलेनाथ. हम्म. आम्ही शिवभक्ती जे करतोय आम्ही सगळं आराध्य भगवान शंकर आहेत. या भगवान शंकराचं सगळ्यात मोठं तीर्थक्षेत्र आहे कैलास मानस सरोवर. हम्म. मग आपला देव आहे, हम्म. पण त्याच्यावर कब्जा आज चीनचा आहे. हम्म. चीनच्या ताब्यात ते कैलास मानस सरोवर आहे. तर आपल्याला शोकांतिका वाटली पाहिजे, दुःख वाटलं पाहिजे की आपला देव भारतात नाही आहे. हम्म. अखंड भारत असताना तो आपला होता. हम्म. म्हणून आज आम्ही प्रार्थना देवाच्या चरणी ही करतो की ते लवकरात लवकर भारतात. भारतामध्ये समाविष्ट व्हावं. अशी 2 उद्दिष्ट जगद्गुरू स्वामी शांतिगिरी महाराजांनी या ठिकाणी जाहीर केलेले आहेत. वा. म्हणून त्यांची व्हिजन आहे, ते सिद्ध महापुरुष आहेत, तर त्यांना दिसत असेल काय पुढे होत आहे. त्यामुळे त्यांनी हे 2 उद्दिष्ट या कार्यक्रमाचे ठेवलेले आहेत. आणि विशेषतः तर तुम्हाला सांगितलेलीच आहे की 111 कोटीचं नामस्मरण त्या ठिकाणी होणार. अनेक व्रतांमध्ये होणार आहे. आणि हजारो लाखो लोक, हजारो साधक करणारे आणि लाखो लोक तिथे येणार आहे. बरोबर. तर त्याचा लाभ प्रत्येकाने घ्यावा. 25 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर हा पर्वकाल खूप महान राहणार आहे. जगद्गुरू जनार्दन स्वामींचं ते पर्वकाल आहे. हम्म. पण सगळ्याच प्रेक्षकांना माझी विनंती आहे की आपण अनेक कार्यक्रमांना जाता, हम्म. पण हा जागतिक दर्जाचा एक कार्यक्रम त्या वेरूळ नगरीमध्ये होत आहे आणि त्या कार्यक्रमाचं फळ आहे तुमचं भलं, तुमची पण तुमचं सगळं चांगलं होणार आहे. कारण त्या ठिकाणी खूप चांगले चांगले उपक्रम, ज्या सगळ्या उपक्रमांचं बेस आहे नामस्मरण. हम्म. आणि जे कलियुगाचं नाम आधार आहे. कलियुगामध्ये काय म्हणलेलं आहे, कलियुग नाम आधारा. पण बरोबर. सगळ्या उपक्रमांमध्ये नामस्मरणच करणार आहोत. आणि त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र असल्यामुळे तुम्ही कमी वेळामध्ये जास्त पुण्य कमवू शकता. जसं घरी 1 माळ जपली 1 पट पुण्य, 30 माळ तुम्ही गंगेच्या तीरावर जपली 100 पट पुण्य मिळेल. हम्म. 30 माळ तुम्ही जर तीर्थक्षेत्रावर जपली 1000 पट पुण्य मिळेल. 30 माळ तुम्ही तीर्थक्षेत्रावर पवित्र पर्वकालावर जपली 1,00,000 पट पुण्य मिळेल. हम्म. 30 माळ जर तुम्ही या वेरूळसारख्या तीर्थक्षेत्रावर, गंगेच्या तीरावर, बाबाजींच्या सानिध्यात म्हणजे हम्म. सिद्ध योगी महापुरुषाच्या सानिध्यात जपली, हम्म. तर 1 माळीला तिथं जपल्यास 1 कोटी माळी जपल्याचं पुण्य मिळेल. खूप छान. म्हणजे 1 कोटी माळी घरी जपू शकतो का आपण? म्हणून आपल्याला त्या ठिकाणी यायचं आहे. त्या ठिकाणी कमी वेळामध्ये खूप मोठं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमच्या जीवनातल्या अडचणी दूर होतील. कारण खरं. पुण्य असल्याशिवाय तुम्हाला सद्गती किंवा हम्म. सुख प्राप्ती होणार नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं. खूप छान, खूप छान. म्हणजे हे सगळा उपक्रम तुम्ही अगदी खूप छान आणि अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितलं. प्रेक्षकांना देखील मी तीच विनंती करेन की काय होतं की हे अनुष्ठानासारखे जे काही उपक्रम आहेत ते आयुष्यात
वर्षातून एकदा तरी प्रत्येकाने केले पाहिजे. त्याचे काय काय फायदे आहेत हे महाराजांनी आपल्याला समजावून सांगितलेलेच आहेत. ते नोंद कशी करायची ती देखील महाराजांनी समजावून सांगितलेली आहे. त्याच्याशी रिलेटेड जी काही लिंक आहे ते आपण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहोत. तुम्ही फक्त त्याच्यावरती क्लिक केली की पुढची माहिती आपोआप तुम्हाला त्यातून मिळत जाईल. मी इन्सिस्ट करेन प्रत्येकाने एकदा तरी अशा या प्रयोजनाचा लाभ नक्कीच घ्यावा आणि आपलं स्वतःचं पुण्य वाढवावं. राष्ट्रभक्तीसाठी सुद्धा त्यांनी सांगितलं की हे याची जी काही उपाययोजना आहे किंवा याचं जे काही उद्दिष्ट आहे ती राष्ट्रभक्ती अंतिम आहे आणि ती पहिल्यांदा करणं ती आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे आणि त्यामुळे मी सुद्धा इन्सिस्ट करेन. त्याच्या लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्याच आहेत. पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे नक्की तुम्ही आम्हाला कळवा. लाईक करायचं आहे, कमेंट करायचे आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी आज माहिती अगदी अनुपम अशी माहिती मिळाली ती इतरांपर्यंत पोहोचवण्यासुद्धा आपलं सर्वांचं काम आहे. म्हणून हा पॉडकास्ट जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे आणि लवकरात लवकर या कार्यक्रमासाठी रजिस्ट्रेशन तुम्ही सर्वांनी करा आणि या अनुपम अशा पर्वाचा लाभ सर्वांनी घ्यावा हीच विनंती.